की एखाद्या रौद्ररम्य कड्यावरनं जलप्रपात पडतोय, तो पांढरा शुभ्र फेसाळता आणि त्याकडे किती बघितलं तरी मन भरत नाही, असे महाराजांचे अनेक पराक्रम आहेत. तेच पाणी जेव्हा नदी म्हणून व्हायला लागतं खालती येऊन आणि नदी फुगते, म्हणजे जवळपास पूर आल्यासारखी स्थिती असते, अशा स्थितीत नदीचं वरचा जर पाणी असतं ते खूप संथ भासतं. पण जेव्हा माणूस पोहायला उतरतो त्याच्यामध्ये तेव्हा कळतं आतमध्ये काय ओढ आहे. दक्षिण दिग्विजयाबाबत जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता किंवा त्याबाबत वाचायला लागता, त्यामध्ये किती लोकांचे काय काय होते, किती नवीन नवीन लोक त्यामध्ये येत आहेत, महाराजांनी त्याच्यामध्ये किती बारकाईने लक्ष घातलं होतं, महाराज किती सावधपणे या सगळ्याकडे बघत होते, हे बघितल्यानंतर आपल्याला हे सगळं कळतं. लक्षात घे, महाराज मोठे का आहेत? महाराज अजिबात लढाई न करता किंवा लढाईत स्वतःचं कमीत कमी नुकसान करून खूप मोठा फायदा महाराज नेहमी प्राप्त करताना आपल्याला दिसतात. एका मुस्लिम पातशाहीत हिंदू वजीर होतं, नाही आहे दुसरे उदाहरण नाही. त्यामुळे ही एका पद्धतीने क्रांतिकारी घटना आहे. पुढच्या सगळ्या हालचाली बघता मादण्ड आणि महाराजांचा चांगला संबंध परस्परांशी होता, पण ना ते विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे असताना गेलं, ती हिंदू शक्ती परत वाढावी हे जसं महाराजांचं स्वप्न होतं तसं मादण्डांचंही स्वप्न होतं. आणि जेव्हा दोन समविचारी लोक दोन वेगवेगळ्या हॉटस्पॉटवर उभे राहून एकमेकांशी डील करत असतात तेव्हा काहीतरी भव्य घडायला सुरुवात होते. करेक्ट. त्याची जी परिणिती आहे ती पुढे आपल्याला दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने मिळते. मराठा राजा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नव्हे, कारण बाकीच्या दोन शाह्या आहेत, वरती मुघल बसलेत. असं असताना एक हिंदू राज्य निर्माण झालेलं. सगळ्या आपल्या भावना दूर ठेवून फक्त राजकारण म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे, यापुढे महाराजांची प्रत्येक कृती ही अभिषिक्त राजा म्हणून आहे. काहीतरी सही शिक्का आहे, त्याला काहीतरी एक सिंहासन आहे, राजधानी आहे ऑफिशियल. 72 सालीच जर त्यांचं एवढं वजन असेल तर राज्याभिषेक झाल्यावरती त्याचे रिपलिकेशन्स प्रत्येक सत्तेमध्ये काय गेले असतील याचा विचार आपण केला पाहिजे. तर महाराजांची त्यावेळी दहशत इतकी होती की ह्यांना जो कोणी माणूस भेटतो तो काही जिवंत वाचत नाही अशी ती साधारणतः. तर जैसा अफजल खान बुडविला की शास्ता खान बुडविला की आग्र्यात जाऊन पाचशाच पराक्रम दाखवला, ऐसा अनर्थ येथे झाल्यास काय करा. त्यावर मग ते बेलपत्र, भंडारा आणि जे काही उचलून शपथ वगैरे सगळ्या विधी झाला की असं काही होणार नाही आहे आणि महाराज इकडे येऊन तुमची भेट घेतील आणि आपली राजकारण पुढे नेऊ. ते बरंच आणाभाका घेऊन कसा बसा त्या आत कुतुबशहाला तयार केला. इथून दक्षिण दिग्विजयाची सुरुवात झाली. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या मोहिमा हा आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्याच्यामध्ये अफजल खान लढाई असू दे किंवा पावनखिंडीची लढाई असू दे किंवा शाहिस्तेखानावर त्यांनी केलेला हल्ला असू दे, अशा अनेक लढाया शिवाजी महाराजांचं नेतृत्व, शिवाजी महाराजांचं शौर्य आणि एकूण शिवाजी महाराजांचा पराक्रम अधोरेखित करत असतात. पण 1674च्या नंतरची म्हणजेच शिवराज्याभिषेकाच्या नंतरची एक अत्यंत महत्त्वाची मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय, ज्याच्याबाबत मला अगदी थोडंसं वाटतं की दुर्दैवाने फार बोललं जात नाही. कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे त्याच्यावर फार सिनेमे बनवले जात नाहीत किंवा फार त्याला असं तितकं ग्लोरिफाय केलं जात नाही. कदाचित त्याच्याबाबतची माहिती थोडीशी कमी असल्यामुळे असेल किंवा बाकी त्यांच्या मोहिमांच्या तुलनेमध्ये दक्षिण दिग्विजय जो आहे तो थोडासा कुठेतरी दुर्लक्षित राहिल्यासारखा वाटतोय. पण ही इतकी महत्त्वाची मोहीम ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा दक्षिणेच्या राजकारणाशी इतका मोठा संबंध आला आहे, तो का आला, कसा आला आणि एकूणच ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम कशी होती ही जाणून घेण्यासाठी आज आमचे मित्र सौरभ वैशंपायन आज आलेले आहेत. सो सौरभ, तुझं मनपूर्वक स्वागत उन्हाळ भटकंतीवर. सौरभ एक इतिहास अभ्यासक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत आपण म्हणू तर तो देण्यासाठी सौरभ आज आपल्यावर जॉईन झालेला आहे. सो सौरभ, आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करण्याच्या आधी आमचा मित्र सिद्धार्थ शेलार याच्या किताबवालाकडनं हे पुस्तक तुला गिफ्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि उन्हाळ भटकंतीतर्फे ही एक छोटीशी भेट. सौरभ, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की महाराजांच्या इतर मोहिमांच्या तुलनेमध्ये दक्षिण दिग्विजय तितका बोलला जात नाही. म्हणजे आपण जनरल पॉडकास्टचा जर विचार केला किंवा कार्यक्रमांचा विचार केला, काही मोजके कार्यक्रम सोडता दक्षिण दिग्विजय हा इतका ग्लोरिफाय केलेला विषय का नाहीये? म्हणजे का तो मागे पडलेला आहे? कारण जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं येतं की महाराजांच्या आयुष्यातनं अनेक घटना अशा घडल्यात की आपण त्या फक्त चित्रपटात बघतो, कुठला तरी हॉलिवूड किंवा बॉलिवूडमधला हिरो त्या घटना घडवत असतो किंवा काहीतरी अचाट कृत्य करत असतो. आपल्या शिवछत्रपतींनी तसं आयुष्य जगलेलं आहे. महाराजांच्या जेव्हा इतर घटना तुम्ही तुलनेने बघतात, अफजल खान असेल ती स्वतः 1 to 1 फाईट आहे. शाहिस्तेखानाच्या 1 लाखाच्या डेऱ्यामध्ये 400 मावळ्यांसकट घुसून त्याच्यावरती हल्ला करून परत येणं असेल आणि सर्वात मोठं आग्रा, स्वतः औरंगजेबासमोर उभं राहून त्याला प्रत्युत्तर करून
महाराज स्वतः, सगळी माणसं, हत्ती, घोडे, खजिना या सकट महाराज सुखनाईव परत आलेले आहेत. हे इतकं बुद्धिचातुर्य, इतकं प्रचंड साहस, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा तुम्ही दक्षिण दिग्विजयाकडे बघता तेव्हा दक्षिण दिग्विजय फारच, ज्याला आजच्या भाषेत किंवा सरकारी भाषेत लो प्रोफाईल म्हटलं जातं, की काम मोठं चालू असतं पण तुम्हाला जनतेला किंवा सरसकट दाखवता येत नाही अशी खूप जबाबदारीची मोठी कामं असतात. त्याला लो प्रोफाईल असं टॅग दिलं जातो. तर ही मोहीम खूप लो प्रोफाईल राहिलेली आहे. शिवाय ह्याच्यामध्ये ना एक घटना दुसऱ्या घटनेला धक्का देते आणि ती घडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ही एक संध साखळी आहे आणि हा सगळा जो कॅनव्हास आहे हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे एक घटना झाली आणि थांबली असं हे होत नाही. त्याच्यामुळे कॅनव्हास मोठा असल्यामुळे तो कदाचित सरसकट पकडला जात नाही. प्रत्येक घटनेकडे वेगळ्या अँगलनी बघितलं जातं. तो एक अखंड चेन आहे म्हणून बघितली जात नाही. आणि मी म्हटलं तसं की याच्यामध्ये एक अचाट कृत्य महाराजांची नाही आहेत. इथे माझ्या डोक्यात नेहमी या गोष्टीचा विचार करताना येतं की आपण ट्रेकला जात असतो, विशेषतः पावसाळ्यामध्ये सह्याद्रीमध्ये भटकत असतो आणि जसे धबधबे पडत असतात आणि आपण बघत राहतो की किती सुंदर आहे, म्हणजे किती वेळ बघितलं तरी मन भरत नाही. तसे महाराजांचा पराक्रम आहे की एखाद्या रौद्ररम्य कड्यावरनं जलप्रपात पडतोय, तो पांढरा शुभ्र फेसाळता आणि त्याकडे किती बघितलं तरी मन भरत नाही. असे महाराजांचे अनेक पराक्रम आहेत. तेच पाणी जेव्हा नदी म्हणून व्हायला लागतं खालती येऊन आणि नदी फुगते, म्हणजे जवळपास पूर आल्यासारखी स्थिती असते, अशा स्थितीत नदीचं वरचा जे पाणी असतं ते खूप संथ भासतं. पण जेव्हा माणूस पोहायला उतरतो त्याच्यामध्ये तेव्हा कळतं आतमध्ये काय ओढ आहे. दक्षिण दिग्विजयाबाबत जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता किंवा त्याबाबत वाचायला लागता, त्यामध्ये किती लोकांचे काय काय होते, किती नवीन नवीन लोक त्यामध्ये येत आहेत, महाराजांनी त्याच्यामध्ये किती बारकाईने लक्ष घातलं होतं, महाराज किती सावधपणे या सगळ्याकडे बघत होते, हे बघितल्यानंतर आपल्याला हे सगळं कळतं. त्यामुळे कदाचित अद्भुतरम्य काही नसल्यामुळे लोक याच्यावरती चित्रपट, कथा, कादंबरी तू म्हणतो तसं काही केलेलं दिसत नाही. कदाचित तुला असं वाटतं की थ्रिल जे आहे, म्हणजे जे अफजल खान लढाईमध्ये, हा योग्य शब्द आहे की थ्रिल याच्यामध्ये नाही. पण लक्षात घेतलं पाहिजे ही फार मोठी घटना आहे. कारण महाराजांनी जवळपास 1.25 वर्ष महाराज ज्या मुख्य स्वराज्याचा जो गाभा आहे, राज्याभिषेकाच्या वेळी ज्या आपल्या सीमा आहेत त्या सीमांच्या बाहेर महाराज 1.25 वर्ष आहे. हेच खरं थ्रिल आहे ना ॲक्च्युली. कारण महाराजांनी मोठी जी युद्ध आहेत, सालेर, वणीदंडोरी वगैरे म्हणतात, लक्षात घे महाराज मोठे का आहेत. महाराज अजिबात लढाई न करता किंवा लढाईत स्वतःचं कमीत कमी नुकसान करून खूप मोठा फायदा महाराज नेहमी प्राप्त करताना आपल्याला दिसतात. हे अत्यंत मोठ्या राजकारणाचं तर काय यशाचं गमक आहेच, पण महाराजांचं ओव्हरऑल कॅरेक्टर असं आहे की कमीत कमी नुकसान, कारण त्यात जीवितहानी होते, वित्तहानी होते, तुमची आर्थिक हानी होते, या सगळ्यापासून वाचून काहीतरी आपल्या हातात ठेवणं हे महाराजांनी नेहमी केलेलं आढळतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराजांनी किती अनेक गोष्टी साध्य केल्या हे आपल्याला या राजकारणामध्ये कळतं. कारण ही मोहीम जी आहे ती लष्करी मोहिमेपेक्षा राजकीय मोहीम जास्त. एक्झॅक्टली. पण आता महाराजांचा दक्षिणेशी संबंध, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की स्वराज्य स्थापन जे झालं महाराष्ट्र, ते आपलं महाराष्ट्रामध्ये झालं महाराजांचं, आणि दक्षिणेशी, कारण आपण जनरली बोलताना काय म्हणतो की दिल्लीशी संबंध आला, म्हणजे मुख्य मुघल, विजापूर, आदिलशाही वगैरे वगैरे या सगळ्या भागाशी तो संबंध. पण हे जे प्युअर दक्षिण जे आहे, तर त्या दक्षिणेशी महाराजांचा संबंध कधी आला पहिल्यांदा, आणि एकूणच या दक्षिण दिग्विजयाची पार्श्वभूमी तयार कशी झाली? पार्श्वभूमी सांगायची, पार्श्वभूमीपेक्षा तुझा आधीचा जो पहिला प्रश्न आहे की महाराजांचा संबंध कधी आला, तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण कुठली घटना ना एका रात्रीत घडत नाही. म्हणजे महाराजांनी चला मोहीम करूया आणि शिवाजी महाराज निघालेत असं नाही आहे. आपल्याला महाराजांचा संबंध किंवा याची पार्श्वभूमी बघण्यासाठी आपल्याला काही महिने किंवा वर्षाने आपल्याला किमान 3-1 दशक मागे जावं लागतं. आपल्याला शहाजीराजांनी मुर्तजा निजाम शहाला आपल्या मांडीवरती बसवून एक स्वातंत्र्याचा प्रयत्न करण्याचा एक घाट घातला होता हे आपल्याला माहिती आहे. पुढे एक त्यांचा तो प्रयत्न 4.5-5 वर्ष तसा चालू होता आणि मग 36 साली माहुली किल्ल्याच्या खाली जेव्हा मुघल आणि आदिलशाहाची संयुक्त फौज त्यांच्यावरती चालून आली, त्यानंतर त्यांना शरणागती द्यावी लागली होती. या शरणागतीपासून आपल्या पूर्ण दक्षिण दिग्विजयाच्या पार्श्वभूमीची खरी सुरुवात होती. त्याचं कारणही सांगतो. शहाजी राजांनी जेव्हा सरेंडर केलं, कारण इलाजच नव्हता, प्रचंड सैन्य होतं ते मुघलांचं आणि आदिलशाहाचं मिळून, तेव्हा निजामशाही तर संपलीच. निजामशाही संपल्यानंतर शहाजी राजांकडे 2 पर्याय होते. एक, मुघलांकडे जाणं किंवा आदिलशाहाकडे जाणं. मुघलांकडे गेल्यामुळे जर मुघलांकडे ते याकरता गेले नाहीत, कारण मुघलांकडे जर ते गेले असते तर 2 गोष्टी. एक, मुघल दरबारात जे प्रस्थापित मोठे सरदार असतात, ज्यांचं वजन खूप आहे, अशी लोक भरपूर होती आणि साम्राज्य प्रचंड होतं. बरोबर. शिवाय शहाजीराजे जर मुघलांकडे गेले असते, त्यांना कदाचित काबुल कंदारला पाठवलं असतं, बंगालमध्ये पाठवलं असतं, कदाचित बुंदेलखंडात पाठवलं असतं. त्यांचा शक्यता अशी फार होती की त्यांचा महाराष्ट्राशी संबंध संपला होता. त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे किंवा याचे विचार घोळत होते हे तर आपल्याला त्यांच्या कृतीवरनं समजतं. त्यांच्या काय, जिजाऊ साहेबांच्या काय, त्यांनी तुलनेने दुबळी आदिलशाही
जी आहे ती स्वीकारली. त्याचं कारण परत स्वतःचा दबदबा ठेवता येतो, कारण नर्मदेच्या खाली शहाजीराजांचा प्रचंड दबदबा आहे. म्हणजे या 2 जणांची त्यांनी 4.5 वर्ष झुंज घेतली, म्हणजे शहाजीराजांची स्वतःची ताकद किती असेल. बरोबर. ते संयुक्त झाले म्हणून शहाजीराजांना तिथे नरमाईचं धोरण स्वीकारावं लागलं. त्यामुळे आदिलशाही दरबारात त्यांचं वजन पहिल्यापासून होतं. ते वजन तसंच राहिलं असतं, दक्षिणेमध्ये स्वतः राहता आले असते, आणि शिवाय त्यांना जी पुणे, इंदापूर, सुपे ही जी सगळी मोकाजदारी होती, जहागीरदारीपेक्षाही वरचा भाग, मोकाजदारीमध्ये तुम्हाला निर्णय घेण्याचे हक्क असतात. जर ते मुघलांकडे गेलं असतं तरी ही मोकाजदारी सोडावी लागली असती त्यांना, कारण ही आदिलशाहीची आहे. त्या प्रांतातली मोकाजदारी त्यांच्याकडे तशीच राहिली असती. त्याच्यामुळे त्यांनी तुलनी जी दुबई आदिलशाही आहे ती स्वीकारली. हा एक भाग झाला. ह्याच्यामुळे काय झालं, म्हणजे पार्श्वभूमी जी म्हणतोय, यानंतर त्यांना बँगलोर मिळालं, कंदर्पी मिळालं. शिवाजी महाराज, म्हणजे ज्यांना आपण बाल शिवबा म्हणतो, ते आणि जिजाऊ साहेब काही वर्षांकरता बँगलोरमध्ये होते लहानपणी. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी जे उमलायचं वय असतं 6-8 या दरम्यान, त्यांनी स्वतःचे वडील कसे राजासारखे राहतात, त्यांना किती मान आहे दरबारात, त्यांच्या हाताखाली कोण कोण आहे, राजकारणं कशी चालतात, हे सगळं त्यांनी बँगलोरमध्ये बघितलं काही वर्ष, आणि ते संस्कारक्षम वयात बघितलेलं आहे. बरोबर जिजाऊ साहेब आहेत, त्यांना मार्गदर्शन करायला स्वतः राजे आहेत, त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे ते आहेत. या सगळ्या कारणामुळे ना शिवाजी महाराजांच्या मनावरती लहानपणीपासून हे झालं. आणि बरं, त्या काळामध्ये विजयनगर साम्राज्य संपून जेमतेम एक 80-100 वर्ष साधारणतः झाली होती. त्याचे अवशेष हे आजूबाजूला कुठे ना कुठेतरी राजकारणाच्या रूपाने, माणसांच्या रूपाने त्यांना दिसत होते, की बाबा एक विजयनगर नावाचं साम्राज्य होतं, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं फारच शक्य होतं. शिवाय हा सगळा बँगलोर आणि हा सगळा जो भाग आहे तो कधीतरी विजयनगर साम्राज्याचा भाग होता. शिवाय परतताना मुद्रा, ध्वज, अमात्य, पेशवा, डबीर हे सगळं मंत्रिमंडळच जवळपास नेमून दिलं होतं. म्हणजे शहाजीराजांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आपल्या मुलाच्या मनामध्ये त्याचं एक काय म्हणतात आपण अंकुरित करणं, बीज रोवणं, असं करून त्यांना इथे पाठवलेलं आहे. बरोबर. आणि मग इकडे आल्यानंतर इथली मोकाजदारी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावरती केलेली आहे. म्हणजे अधिकार जो असतो निर्णय घेण्याचा, अनुभव जो लागतो निर्णय घेण्याचा, की त्या ठिकाणी तुम्हाला त्या कारभारात उतरावं लागतं, तुम्हाला राजकारण करावी लागतात, तुम्हाला समाजकारण करावी लागतात, ते वयाच्या 8व्या-10व्या वर्षीपासून शिवाजी महाराजांनी करायला घेतली. मार्गदर्शनासाठी अर्थात जिजाऊ साहेब होत्या, तिकडनं हे होते, डबीरांसारखी अनेक जुनी जाणती माणसं त्यांच्याबरोबर होती. त्याच्यामुळे महाराजांचा जो संबंध आहे तो त्यांच्या एक तर बालपणात आलेला आहे. यानंतर थोडी मी एक 6-7 वर्ष पुढे उडी मारतोय. महाराजांचं वय 16-17 आहे. या दरम्यान झालं होतं असं की शहाजीराजांचं अफजल खान म्हणा, मुस्तफा खान म्हणा, बाजी घोरपडे हे जे इतर सरदार होते आदिलशाहीमधले, त्यांना शहाजीराजांचं दरबारामधलं वाढतं वजन हे त्यांना सहन होत नव्हतं. त्यावेळी जिंजी मोहीम तेव्हा चालू होती आदिलशहाकडनं, आणि जिंजीच्या जवळ हा सगळा छावणी पडलेली असताना शहाजीराजांनी सांगितलं की आता काही करणार नाही, माझं सैन्य, आधीची मोहीम मी पार पाडलेली आहे, आता हे तुमच्या हातात, मला इकडनं निघून जावं लागेल, माझं अन्नधान्य संपत आलं आहे, महाग होत चाललेलं आहे. आणि काय असतं, तुम्ही मोहीम करताना फक्त रक्तपात नसतो, तुम्हाला मागचं लॉजिस्टिक्स समजून घ्यावं लागतं. शहाजीराजांनी लॉजिस्टिक्सचं कारण दिलं होतं. काही कारण असेल, कदाचित त्यांना अफजल खान आणि बाजी घोरपड्यांबरोबर जास्त संबंध ठेवायचा नसेल, हेही कारण असू शकतं, किंवा आधीची मोहीम आहे, जिंजीच्या आधीची मोहीम, ती करून त्यांचं सैन्य खरोखर थकलं होतं. त्यांनी सांगितलं मी घेऊन परत बँगलोरकडे चाललो आहे. तर मग थेट शहाजीराजांना हात लावायची हिंमत कोणाची नव्हती. मग त्यांच्याबरोबर गोडी गुलाबी करून त्यांना काही दिवस तिकडे थांबवून घेतलं. आणि एके दिवशी पहाटे जेव्हा शहाजीराजांची छावणी किंवा शहाजीराजांचा जो खेमा असतो, आपण त्याला एक युनिट म्हणू, ते बेसावत असताना 3 बाजूंनी त्यांच्या छावणीवरती हल्ला केला. ऐन पहाटे, म्हणजे जी 2 आणि 3ची साखर झोप म्हणतो त्यावेळी मुस्तफा खान, बाजी घोरपडे, अफजल खान आणि शहाजीराजांना अटक केलं. शहाजीराजांना अटक केल्यामुळे म्हणजे साखरदंडात घालून अटक केली, इतका अपमान केला त्यांचा. आणि त्यांना विजापुरात, उघड्या हत्तीवरनं विजापुरात आणलं त्यांना. म्हणजे प्रचंड अपमान आहे हा एखादा, म्हणजे शहाजीराजांसारखा तोलामोलाचा सरदार. विजापूरमधनं संभाजीराजांना आणि इकडे शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांना निरोप गेला की तुमचे हे सगळे हे आहेत ते थांबवा आणि आम्हाला शरण या. इथपासनं खरी पार्श्वभूमी चालू होते की शिवाजी महाराजांवरती किंवा स्वराज्यावरती जे पहिलं संकट चालून आलं, जे पहिलं आक्रमण ज्याला म्हणतो, ते दक्षिणेच्या राजकारणाची पार्श्वभूमी घेऊन आलेलं आहे. बरं. म्हणजे शहाजीराजांची अटक ही जिंजी आणि विजापूर दरबारातल्या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत ज्या स्वराज्यापर्यंत पोहोचल्यात. स्वराज्यावरती जेव्हा हे सगळं संकट आलं तेव्हा शिवछत्रपतींनी पुरंदरवरती, वय 16-17 आहे शिवाजी महाराजांचं फक्त, तेव्हा त्यांनी पुरंदर, म्हणजे सीमेवरती होता पुरंदर तेव्हा त्यांनी पुरंदरवरती आणि संभाजी राजांनी बँगलोरमध्ये हे सगळं प्रकरण हँडल केलं. शिवाय लढाया आणि जिंकलं हा सगळा भाग झाला. शिवाजी महाराजांनी त्या वयात एक जबरदस्त बुद्धिमत्तेचा डाव टाकला. त्यांनी मुघलांशी संधान साधलं, कारण आपल्या बाजूला कोणीतरी एक चांगला खंबीर ताकद असलेला सत्ताधीश हवा,
त्यांनी मुघलांशी संधान साधलं आणि सांगितलं, मी आणि माझे वडील, माझा भाऊ, आम्ही तुमच्याकडे चाकरीसाठी यायला तयार आहोत. पण माझे वडील जे आहेत ते चुकीच्या आरोपाखाली अटकेमध्ये आहेत. त्यांच्या जीवाला जर उद्या अपाय झाला तर काहीच फायदा नाही. आणि शहाजीराजांचं सगळं वजन म्हणजे माहुलीचं प्रकरण शहाजहांनी स्वतः बघितलं होतं. त्यामुळे शहाजीराजांकडे काय ताकद आहे हे मुघलांना माहीत होतं. स्वतःहून त्यांचा मुलगा म्हणतो की आम्ही तुमच्याकडे येतो म्हटल्यावरती मुघल आनंदितच झाले. पण मुघलांना दक्षिणेत इंटरेस्ट होता. दक्षिण इंटरेस्ट होता म्हणजे हे सगळं प्रकरण झालं म्हणजे शहाजीराजांची सुटका झाली. मी म्हटलं तसं की आयदर हे राजकारण असेल किंवा युद्ध महाराजांनी संभाजीराजांनी जिंकल्यामुळे असेल, शहाजीराजांची सुटका झाली. जेव्हा आपण मुघलांच्या दृष्टीने विचार करतो, औरंगजेबाने 2 खूप मोठी राजकारण खेळली आहेत. औरंगजेब थेट 1681 मध्ये नाही आलाय. त्याची नियुक्ती इथे 2 वेळा दक्षिणेचा सुभेदार म्हणून झालेली आहे. म्हणजे जेव्हा शहाजीराजांचं माहुलीचं प्रकरण झालं 1636 साली, त्याच्याच आसपास त्याची या ठिकाणी शहजादा म्हणून पहिल्यांदा दक्षिणेचा सुभेदार म्हणून पहिल्यांदा नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर परत काही वर्षांनी मग त्या गुजरात झाला, मग काबुल कंदारचा त्याचा किल्ला वगैरे जिंकायला गेला होता. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी त्याला दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवला. त्यामुळे त्याला दख्खनची माहिती आहे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो या ठिकाणी दख्खनचा सुभेदार म्हणून आला तेव्हा तो एक ज्याला मॅच्युअर मॅन आपण म्हणू, 30 आणि त्याच्या पुढचा, तोपर्यंत तेवढं त्याचं वय झालं होतं. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टीची चांगल्या वाईटाची जाण होती म्हणजे एक व्यक्ती म्हणून. आणि अंतर्गत सत्ता स्पर्धा किंवा स्वतःचं जे वजन वाढवणं तुम्हाला लागतं एक शहजादा म्हणून, त्यासाठी तुम्हाला काहीतरी घडवून दाखवणं महत्त्वाचं असतं. दख्खनच्या राजकारणामध्ये कुतुबशाह आणि आदिलशाह म्हणजे दोघांनाही तो औरंगजेब कुतुब खान आणि आदिल खान म्हणायचा, ते शाह नाहीत असं त्याचं तो स्वतः शहजादा असल्यापासूनचं म्हणणं होतं. आपल्याला इथे काहीतरी करून दाखवायचं आहे कारण काबुल कंदाहार हा त्यांच्या दृष्टीने नेहमीच अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न होता. गुजरातमधनं खूप पैसा यायचा. त्यामुळे या 2 सुभ्यांकडे पंजाब अतिशय सुपीक होता, माळवा अतिशय सुपीक होता. यांच्यावरती जे असायचं त्यांचं उत्पन्न दिसायचं. बंगालमध्ये पोस्टिंग केलं जायचं अनेक जणांचं, ते आपण असं काळ्या पानावर पाठवतो असं बंगालचं पोस्टिंग होतं. आणि बंगालचं पोस्टिंग आणि हे इतर सुभे यांच्या मधली कुठली तरी जी जागा होती ती दख्खनची होती. कारण 2 शाह्यांनी आधीच तिथली जागा आहे ती ऑक्युपाय केलेली आहे. अकबराच्या काळापर्यंत हे जे आहेत हे आताचं संभाजीनगर, पुढचं औरंगाबाद तिथपर्यंत पोहोचलेत. तर ते नंतर खडकीचं औरंगाबाद शहाजहांनी केलेलं आहे. पण त्याच्या खाली नगरपर्यंत यायला शहाजहानची अर्धी कारकीर्द निघून गेली आहे. कारण या दोघांच्या ज्या सीमा आहेत या कुठेतरी मुघलांच्या सीमेबरोबर ज्या ठिकाणी एकमेकांना लागलेल्या आहेत त्या ठिकाणी या दोघांनी मजबूत किल्ले बांधून घेतलेले आहेत. त्यामुळे मुघलांना खालती येण्यासाठी तसा प्रतिकार व्हायला लागलेला आहे. असं असताना आपण जर दख्खनमध्ये काहीतरी करून दाखवलं तर आपली पत वाढेल दरबारी ह्याच्यामध्ये. म्हणून औरंगजेबना काहीतरी निमित्त शोधत होता. आणि हे नंतरच्या भागातलं सांगतो. हा सगळा काळ ना 54-55च्या आसपासच्या याचा आहे. या सगळ्या कालखंडामध्ये एक कुतुबशाह त्याच्याकडे वजीर होता मीर जुमला. मीर जुमला हा खरं तर परदेशी म्हणजे इराणी तुराणी असतात तशा ह्याच्यातला आहे. तो व्यापारी म्हणून भारतात आला. तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरता फिरता गोळकोंड्यात आला. गोळकोंड्यात आणि तो असं ज्याला आपण लॅविश गोष्टी म्हणतो तशाचा व्यापारी होता. काय हिरे जवाहरात असतील, कस्तुरी असेल, त्या काळी ज्या अवाढव्य किमती असायच्या त्यामुळे त्याचा ना मोठमोठे सरदार दरबारी लोक यांच्याबरोबर उठबस होती. त्याचा कधीतरी प्रत्यक्ष बादशाशी संबंध आला. तो माणूस इतका हुशार होता, इतका बोलगेवढा होता आणि काय व्यापारी असल्यामुळे जिभेवरती नेहमी साखर, नेहमी सावधपणा, पैशांच्या दृष्टीने नेहमी विचार, यामुळे त्याचं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त होतं. त्याची छाप बादशाहावरती पडली. बादशहाने त्याला दरबारात सल्लागार म्हणून घेतलं. बघता बघता दशकभरात हा माणूस वजीर बनला. आणि जेव्हा हा वजीर बनला त्यानंतर किती नाही म्हटलं तरी प्रत्येकाला सत्तेची पैशांची भूक असते. बरोबर. त्यांनी स्वतःचा जो मुलूख घेतला होता किंवा त्याच्याकडे होता त्यात हिऱ्यांच्या खाणी होत्या. आणि हिऱ्यांच्या खाणी म्हणजे जो कोहिनूर आपण म्हणत असतो किंवा अनेक मोठे मोठे हिरे आहेत ज्यांची नावं, हे गोळकोंड्यांच्या आजूबाजूला हिऱ्यांच्या खाणी त्यातनं निघालेत. म्हणजे तिथल्या हिऱ्यांची क्वालिटी काय असेल अशा बऱ्याचशा खाणी मीर जुमल्याच्या मालकीत. त्यामुळे तो प्रचंड खरंच पॉवरफुल माणूस म्हणजे पैसाच पैसा. बरोबर. राज्य चालवायला पैसा लागतो ना. तुम्ही सावकारांना जेव्हा इन्व्हॉल्व्ह करता ते पैशांसाठी करता. सैन्य शक्ती असते पण पैसाही कुठेतरी महत्वाचा असतो. नाही तर तुम्ही टोळ्या राहता हे लक्षात घ्या. करेक्ट. तुम्हाला राज्य करायची, सत्ता विस्तार करायचा पैसा लागतो, तो मीर जुमल्याकडे होता. मीर जुमल्याची भूक कुतुबशहाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जरा डोईजड व्हायला लागलेलं प्रकरण, कारण पैसा त्याच्याकडे आहे. तो दरवेळी मीर जुमल्याला सांगायचा की बाबा भेटायला ये भागानगरला, गोळकोंड्याला वरती. आणि मीर जुमल्याला माहित होतं आपण गेलं तर अटकच होऊ शकते. त्यामुळे तो पत्रव्यवहारावरती जितकं रेटून नेता येईल तितकं त्यांनी रेटून नेण्याचा प्रयत्न केला होता. या मीर जुमल्याचा मुलगा होता अमीन खान. त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. दिवस रात्र दारूच्या नशेत असायचा. तो वडिलांचा प्रतिनिधी म्हणून कधीतरी दरबारात हजेरी लावायचा. एक दिवशी तो दरबारात गेला, तोच दारूच्या नशेत गेला. बरं. आणि त्याने इतकी दारू प्यायली होती की तो दरबार किंवा ह्याच्यामध्ये बादशाच्या बिछायती समोर ओकला. तो
बिछात खराब केली त्यांनी. म्हणजे बादशाह बसतो हा थेट साम्राज्याचा अपमान होता आणि तसंही मीर जुमलाला कुठेतरी लगाम घालणं आवश्यक होतं. लगेच अटकेचे आदेश निघाले अमीन खानच्या अटकेचे आदेश दिल्यावरती मीर जुमला आहे त्याचा अहम दुखावला, इगो दुखावला त्याचा. त्यांनी औरंगजेबाशी संधान साधलं की माझा मुलगा अटकेत आहे. आणि मीर जुमलाचं स्वतःचं 8-9 हजार सैन्य जमलं होतं बरं का. म्हणजे स्वतः एखादा माणूस स्वतःच्या ताकदीवरती त्यावेळी 8-10 हजार लोक ठेवतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, हे समजून घ्या. एक कंपनी चालवल्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं की मी माझ्या सैन्यासकट, माझ्या पैशासकट तुझ्याकडे यायला तयार आहे, अमीन खान कसं करून सोड. औरंगजेबाला जी संधी पाहिजे होती ती आत्ता मिळेल. हा साधारणतः मार्चच्या शेवटचा हा सगळा प्रकार आहे. त्यांनी मोठ्या भव्य दिव्य स्वागत केलं याचं. त्यांनी लगेच शहाजहानला, कारण हा शहजादा आहे, निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो शहाजहानला आहे, त्यांनी शहाजहानला सांगितलं मी वजीर गळ्याला लावलेला आहे आपल्या, मला आक्रमणाची परवानगी द्या. औरंगजेबाने जे केलं होतं ते एकीकडे शहाजहानला सुद्धा दिसायला लागलं होतं की हा आपल्याला डोईजड होतोय. शिवाय दारा शुकोह जो होता, जो भाऊ, त्याच्याबरोबर ह्याची सगळी स्पर्धा चालू होती. दारा शुकोह आहे तो शहाजहानचा लाडका मुलगा होता. पण आता ह्यांनी समोरच्या एक 2 शतकं जी एखादी सत्ता आहे त्याचाच वजीर गळ्याला लावला म्हटल्यावर काहीतरी करून दाखवलंय. त्याच्या उत्साहावर पाणी फिरलं आणि मीर जुमला जर परत निघून गेला तर काय होईल, म्हणून त्याने आक्रमणाची परवानगी दिली. औरंगजेबाने त्याच्यावरती आक्रमण केलं. मीर जुमला सगळ्या आत बाहेर कुठे काय आहे सगळं माहीत होतं त्याला, त्यामुळे आक्रमण भागानगरापर्यंत पोहोचले अरे हे काही महिन्यांमध्ये. आणि अमीन खानची सुटका तर केलीच केली, याशिवाय त्यांनी 2-3 मागण्या ठेवल्या कुतुबशहासमोर की सगळ्या जो काही स्वारी करावी लागली, तुम्ही अमीन खानला सोडलं नाहीत म्हणून आम्हाला आक्रमण करावं लागलं, त्यामुळे युद्धाची जबाबदारी तुमची आहे, युद्ध खर्च तुम्ही द्यायचा, 1 कोटीची खंडणी द्यायची वेगळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काय ऐकतोय, एखादा माणूस किती श्रूड असू शकतो, किती धूर्त असू शकतो. औरंगजेबाने सांगितलं की तुला तिन्ही मुली आहेत, तुझ्या एका मुलीचं लग्न, माझा मुलगा आहे सुलतान मोहम्मद, तेव्हा तो 17-18 वर्षांचा आहे सुलतान मोहम्मद, माझ्या मुलाबरोबर करून द्यायचं. पर्यंतही ठीक होतं. याच्या अटीची पुढची अट ऐक, तुला तशाही 3 मुली आहेत, तुझ्यानंतर तुझ्या जागी सुलतान मोहम्मद बसणार. अरे बापरे, ॲक्विजिशन डायरेक्टली. त्याच्यामुळे काही न करता हे फारच म्हणजे जावयाचा फारच मोठा आहेर झाला. अगदीच. काही न करता अख्खा कुतुबशहाचा संपन्न प्रदेश, कारण औरंगजेबाने स्वतःच्या पत्रामध्ये खूप वर्णनं लिहून पाठवली की इथे प्रचंड पाणी आहे, आणि शहजादा असताना इथे प्रचंड पाणी आहे, प्रचंड शेतजमीन आहे, हिऱ्यांच्या खाणी आहेत, या ठिकाणी मी अनेक सुंदर बाग बगीचे बघितले, कारण तो भागानगरापर्यंत आला होता. त्यामुळे हा संपन्न प्रदेश आहे. काही न करता म्हणजे समजा तसं झालं असतं तर फक्त जावई म्हणून आणि मुघलांचा थोडा दबाव म्हणून या ठिकाणी औरंगजेबाचा मुलगा बसला असता, एवढा प्रचंड मुलूक आपोआप मुघलांच्या आणि मुघलांपेक्षाही औरंगजेबाकडे आला असता. हे प्रचंड मोठं प्रकरण आहे. म्हणजे लक्षात घे किती वेगवेगळ्या लोकांचे इंटरेस्ट या ठिकाणी तयार होत आहेत. हे प्रकरण संपत नाही कुतुबशहाचं, तर त्यांना दुसरी इमिजिएटली संधी मिळाली आदिलशहावरती आक्रमण करायची. कारण त्यावेळी आदिलशहा जो आहे तो मेला, आणि जो सिकंदर आदिलशहा त्या ठिकाणी आला होता तो अनवरस होता. तो फक्त ते ब्लड लाईन असते, कुठल्या तरी दासीचा मुलगा असेल तो, ते फक्त ब्लड लाईन आहे आणि बाकी कोणी पुत्र किंवा हे नाही, म्हणून त्याला बसवलं. दरबारामध्ये 2 तट पडले. एकाचं म्हणणं होतं ठीक आहे आता तो सिंहासनावर बसलाय, ब्लड लाईन तीच आहे, आम्ही मान्य करतो. आणि दुसऱ्यांचं म्हणणं होतं नाही हा अनवरस आहे. औरंगजेबाला नवीन संधी मिळाली आदिलशाहीत नाक खुपसायची. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ती शहाची ब्लड लाईन होती म्हणा किंवा हे होती औरस, तोपर्यंत आम्ही मान्यता दिली सुद्धा होती तुम्हाला, आता तर तुम्हाला मान्यताही नाही. म्हटल्यावरती ज्यांचं म्हणणं होतं की हा अनवरस अपत्य आहे आणि या ठिकाणी याची बसण्याची पात्रता नाही, त्या लोकांचं म्हणणं घेऊन त्यांनी आक्रमण चालू आदिलशाहीवरती आक्रमण चालू केल्यावरती जवळपास 4-6 महिने हे सगळं चालू होतं त्यांचं. हे सगळं झाल्यानंतर एक वेळ एका लढाईमध्ये प्रसंग असा आला होता की अफजल खानाने त्याला जी औरंगजेबाची छावणी होती ती 4ही बाजूने घेतली आणि औरंगजेब जवळपास अटक होणार होता. पण त्यांनी विजापूर दरबाराशी किंवा वजीराशी संधान साधलं आणि सांगितलं जर माझ्या केसाला धक्का लागला तर दिल्लीवरनं फौजा येतील आणि आदिलशाहीची धुळधाण उडवतील. मला वाटतं बिदर आणि कल्याणीशी त्याच्या वेळेचा युद्ध आहे. त्याच्यामुळे त्याला जाण्यासाठी धर्मवाट देणं म्हणतं किंवा ते वजिरांनी काहीतरी अंतर्गत राजकारण खेळून त्याला तिकडनं जाऊ दिलं खान मोहम्मद. आणि त्याच्यामुळे अफजल खान फार चिडला होता त्या प्रकरणाच्या वेळी. पुढे युद्ध चालू राहिलं. म्हणजे अफजल खानाच्या तावडीतनं कसा सुटला हा ना नगर भागात आला. नगर भागात म्हणजे त्या वरच्या भागाला सरकला तो. आता गंमत म्हणजे आपल्याला वाटतं की शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा जो संबंध आहे तो नगरवरती जे आक्रमण झालं महाराजांचं त्या निमित्त आला. औरंगजेबाला बरोबर 1 वर्ष आधी शिवाजी महाराजांविषयी स्वच्छ माहिती होती, कारण त्यांनी शहाजहानला पत्र लिहिलेलं आहे. 56 मध्ये औरंगजेबाने लिहिलेलं पत्र आहे की आपलं जे आक्रमण चालू आहे याच्यावरती, त्याच दरम्यान शहाजीराजांचा मुलगा शिवाजी म्हणून आहे त्यांनी इथल्या सगळ्या सीमेवरती हलकल्लोळ माजवलेला आहे आणि त्यात बंडखोर असं म्हटलेलं आहे की शिवाजी नावाचा बंडखोर या ठिकाणी आहे, तो आदिलशहाला त्रास देतोय, इतका उल्लेख आहे. म्हणजे त्याला 1 वर्ष आधी शिवाजी महाराज कोण आहेत आणि ते काय करतायत हे औरंगजेबाचं लक्ष आहे. हे होत नाही तर महाराजांनी 23 एप्रिल 57 मध्ये महाराजांनी आपला वकील पाठवला आणि औरंगजेबाबरोबर करार केला की मी
जेव्हा आदिलशहावरती आक्रमण करीन आणि जी भूमी जिंकेल त्याला मुघलांची मान्यता असली पाहिजे. हे सगळं करताना औरंगजेबाला काही पडलीच नव्हती की ठीक आहे मुलूक जाणार आहे तो आदिलशहाचा जाणार आहे. तेव्हा आतापर्यंत तुम्ही जो मुलूक घेतलेला आहे तर पेशजीप्रमाणे तुम्हाला तो मुलूक आहे तो आम्ही दिला असे अशा अर्थ त्यांनी दिलं. या पूर्ण कराराची शाई वाळण्याआधी 7व्या दिवशी महाराजांनी नगरभागावरती हल्ला केला. म्हणजे हे केल्यामुळे काय झालं, नगरभागावरती हल्ला केल्यामुळे औरंगजेबाला 2 फ्रंट उघडाव्या लागल्या. एक आदिलशाहीची तर चालूच होती आणि शिवाजी महाराजांनी नगरवरचा हल्ला केला. बरं, नगरवरचा हल्ला केल्यानंतर महाराजांनी ते जे असतं ना की आमच्याकडनं आगळीक झाली, चूक झाली, मी जर लुटलंय किंवा मी जो त्या ठिकाणी हात मारलेला आहे त्यातलं काही परत करतो असा एकही शब्द माफीमध्ये नाही. औरंगजेब जो अख्खं एक राज्य फक्त लग्नाच्या दरम्यान आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच व्यक्तीशी शिवाजी महाराज याच पद्धतीचं राजकारण खेळत आहेत की बा आमच्याकडनं चूक झाली किंवा हे जे काही झालंय ते आता यापुढे ही आगळीक होणार नाही, जे काही त्या लुटीमध्ये झालंय त्यातलं मी काही परत देईन याचं काही हे नव्हतं. या सगळ्या दरम्यान शहाजहान आजारी पडला म्हणून फक्त या सगळ्यांना की आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ते अतिशय चुकीचं आहे पण तरी मोठ्या मनाने आम्ही तुला माफी देतो आहे असं करून स्वतःची अडचण जी आहे ती अर्थात त्यांच्यापर्यंत न जाऊ देता औरंगजेब उत्तरेकडे निघून गेला. इथपर्यंत आपण जेव्हा बघतो तेव्हा औरंगजेब, कुतुबशाह, आदिलशाह आणि महाराज यांचे इंटरेस्ट आपल्याला त्या जागेत दिसायला सुरुवात होतात. एकमेकांशी असलेले त्यांचे संबंध या ठिकाणी दिसायला सुरुवात होतात. सौरभ, आता ही अत्यंत विस्तृत अशी पार्श्वभूमी झाली की एकूणच मुघलांचा दक्षिणेशी असा संबंध होता आणि त्यांचे परस्पर संबंध जे होते म्हणजे आदिलशाही, मुघल आणि कुतुबशाही, पर्यायाने शिवाजी महाराज, पण मेनली ह्याच्या 3 शाया होत्या म्हणजे ज्यांना आपण महाराजांचे काय म्हणू आपण त्याला खरे शत्रू म्हणू एका अर्थाने. तर यांचा एकमेकांशी संबंध कसा होता. आता आपल्याला माहिती 4 फेब्रुवारी 1670ला सिंहगड जिंकला तानाजीरावांनी आणि त्याच्यानंतर पुरंदरच्या तहात जे आपण किल्ले दिलेले होते तर ते परत घेण्याची सगळी महाराजांनी सुरुवात केलेली होती. इथून पुढे येतं ते शिवराज्याभिषेक 74 साली. आता या सगळ्यानंतर ही सगळी प्रकरणं म्हणजे आता तू सांगितलंस ते महाराजांच्या मधल्या काळातल्या मोहिमा, राज्याभिषेक आणि नंतर आपण आता करूया ऍक्च्युअल विषय प्रवेश की महाराज दक्षिण दिग्विजयाकडे कसे वळले. त्यांनी ठरवलंच कशासाठी की आपण दक्षिणेत जायचं आणि हा सगळा रूट कसा होता किंवा काय घडलं त्याच्या मागे. मी राज्याभिषेकाच्याही 2-3 वर्ष आधीपासून थोडीशी परत सुरुवात करतो कारण मी म्हटलं तसं प्रत्येकाला काहीतरी पार्श्वभूमी असते. म्हणजे मधल्या काळात अर्थात आदिलशाहीबरोबर महाराजांचे खटके उडले, अनेक मोहिमा झाल्या एकमेकांविरुद्ध. अफजल खान असेल, सिद्दी चौहर प्रकरण असेल, रुस्तुम जमान असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये ना कुठल्याही दरबारामध्ये अंतर्गत सत्ता स्पर्धाही असते. जशी शहाजीराजांना जसा त्रास झाला होता अफजल खान, मुस्तफा खान वगैरेचा, तसा प्रत्येकाचा ना दरबारात एकमेकांना त्रास असतो. विशेषतः जेव्हा सत्तेचा प्रश्न असतो आणि ते पिढ्यानपिढ्या चालू झाल्याने ते कधीच थांबणार नाही आहे. याच पद्धतीचा बेबनाव म्हणा किंवा संघर्ष म्हणा, तो सुप्त असेल, उघड असेल, हा नेहमी आपल्याला आदिलशाही आणि कुतुबशाहीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. बरोबर. साधारणतः हा संघर्ष म्हणजे विशेषतः महाराजांना एक कारण म्हणा किंवा ही योग्य वेळ आहे हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तो काळ साधारणतः 72 पासून चालू होतो. त्याचं कारण कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल यांच्यामध्ये पहिला बादशाह जाऊन दुसरा बादशाह झाला, सत्तांतर आपण म्हणतो, सायलेंट याच्यामध्ये. तर एप्रिलमध्ये 1672 एप्रिलमध्ये कुतुबशाह आजारी पडला होता. कुतुबशहाला 3 जावई, तर 3 मुली 3 जावई पैकी एक तर सुलतान मोहम्मद जो सगळ्या घटना सांगितलं औरंगजेबाचा मुलगा, त्याचं काय झालं एक 2 मिनिटात सांगतो आणि मग बाकीच्या 2 जावयांकडे येतो त्याच्या. हा सुलतान मोहम्मद जो आहे त्याच्याशी लग्न तर झालं पण पुढे जेव्हा सत्ता स्पर्धा झाली आणि औरंगजेब उत्तरेमध्ये गेला तेव्हा त्या सत्ता स्पर्धेत जो सुलतान मोहम्मद होता त्याला त्याच्या काकानी म्हणजे शुजानी फूस लावली की तू एक काम कर, तू माझ्या मुलीशी लग्न कर, मी तुला सपोर्ट करतो, सत्तेवरती तू बस. बरं. त्यामुळे त्यांनी आपल्या सख्या चुलत बहिणीशी लग्न केलं आणि तो सुजाच्या पार्टीत जाऊन बसला स्वतःच्या वडिलांविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध. जेव्हा सगळी स्थिर स्थावर झाली आणि औरंगजेब सत्तेवरती आला तेव्हा त्यांनी पहिले काय केलं, सुलतान मोहम्मदला अटकेत टाकलं. तो 72 सालपर्यंत अटकेतच होता. अरे बापरे. म्हणजे ज्याच्या जीवावरती कुतुबशाही स्वतःच्या खिशात टाकण्याचा त्याचा विचार चालला होता तो 72 पर्यंत अटकेतच होता. आता गंमत बघ, 72च्या आसपास त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यातनं काढून त्याला दरबारात हजर राहण्याची वगैरे परवानगी दिली. 1672 मध्येच एप्रिलच्या आसपास हा जो कुतुबशाह आहे तो आजारी पडला. सुलतान मोहम्मद सांगितलं त्याचा दुसरा जो जावई होता त्याला त्यांनी वजीर बनवला होता कारण मीर जुमला इकडनं उठून गेला, मुघलांकडे तो निघून गेला, त्याच्या जागी कोणीतरी पाहिजे, तर स्वतःच्या विश्वासातला माणूस पाहिजे. दरवेळी मीर जुमल्यासारखं होऊन चालणार नाही, त्याने स्वतःच्या जावायलाच वजीर बनवला. पण त्याचा स्वभाव जो होता ना तो काय उद्दाम असेल, उद्धट असेल किंवा कुठल्याही पद्धतीने त्याचं बाकीच्या लोकांची फारसं पटायचं नाही. आणि त्याचा तिसरा जावई होता अबुल हसन. तो अबुल हसन जो होता तो स्वतःना इराणी वंशाचा होता आणि शिवाय असं म्हणतात की पैगंबरच्या वंशाशी त्याचे काहीतरी संबंध होते कुठल्याही पद्धतीने किंवा असं, पण काही असेल. हा जो तिसरा जावई होता तो आपला उत्तराधिकारी असेल, तो गादीवरती बसेल असं
कुतुबशहानी मरणशय्येवरती असताना डिक्लेअर केलं. त्यामुळे जो दुसऱ्या क्रमांकाचा जावई होता, जो वजीर होता तेव्हा, तो चिडला आणि आता रक्तपात अटळ होता. या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तो नंतर याच्यावरती हसन अबुल जो आहे तो कुतुबशहा बनला, ज्याला आपण पुढे तानाशाह म्हणतो. बरोबर. हा जो अबुल हसन कुतुबशहा आहे, ज्याला अब्दुल्ला कुतुबशहा नंतर जेव्हा सत्तेवरती यायचं आहे आणि जी सगळी सत्ता स्पर्धा होती, त्यात सत्तेवर येण्यासाठी महाराजांनी नक्की मदत केली असेल. म्हणजे काही असेल की उद्या गरज पडली मी सैन्य पाठवीन, काय पैशांची मदत असेल, काहीतरी करार झाला असला पाहिजे. कारण सत्तेवर आल्या जो करार किंवा हे आहे त्यानुसार आम्ही दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये खंडणी देऊ, असा तो करार किंवा हे मान्य केलं आणि त्यातले 60,000 रुपये पाठवलेले आहेत त्याने. काहीतरी कारण असल्याशिवाय होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि विचार करा, तोपर्यंत म्हणजे महाराजांचा राज्याभिषेकही झाला नाहीये बरं का. आणि असं असताना शिवाजी महाराज दक्षिणेमध्ये एक स्वतःचं काय स्थान राखून होते की 200 वर्षांची जवळपास ती सगळी पातशाही आहे कुतुबशहाची. म्हणजे तिथे कोणीतरी सत्तेवर येणारा म्हणतो की मी तुम्हाला खंडणी देतो, 1 लाख माझ्या मदतीला या, और जे काही. त्यामुळे महाराजांनी स्वतःचं स्थान दक्षिणेत 100% निर्माण केलेलं होतं. आणि जो अबुल हसन कुतुबशहा, ज्याला तानाशाह म्हणतो आपण, तो सत्तेवरती आला आणि त्यांनी अर्थात वजीर बदलला. हा जो वजीर होता ज्या सत्ता स्पर्धेत, तो तर अर्थात कैदेत पडल्यानंतर त्याला विष घालून मारलं. तो एक जावई तसा संपवला. त्यांनी स्वतःचे वजीर, सेनापती हे सगळे बदलले. पण परत तेच झालं, हा सत्तेवरती आल्या सत्ता अजून स्थिरही झाली नव्हती. त्यांचे जे वजीर आणि त्यांचा जो सेनापती आहे ह्याच्यात काहीतरी बेबनाव चालू झाला. मग ते एकमेकांच्या काही असतात चुगल्या कलागती असतील तर त्याच्यापर्यंत शेवटी तो वैतागला. त्यांना दोघांनाही पदावरनं हटवलं आणि मादण्णा अक्कण्णांना आणलं. अक्कण्णाही थोडे नंतर आले. मादण्णांना त्यांनी स्वतःचा वजीर म्हणून नियुक्त केलं. की किती मोठी गोष्ट आहे हे विचार कर, एका मुस्लिम पातशाहीत हिंदू वजीर होतोय. ही बहुतेक नाही, दुसरे उदाहरण नाहीये. बरोबर. त्यामुळे ही एका पद्धतीने क्रांतिकारी घटना आहे. शिवाय त्याला सत्तेवर येण्यासाठी मादण्णांनी अनेक सरदारांना आपल्याबरोबर घेऊन त्याला पाठिंबा दिला होता. आणि हे पुढच्या सगळ्या हालचाली बघता मादण्णा आणि महाराजांचा चांगला संबंध परस्परांशी होता. पण ना, ते विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे अस्ताला गेलंय, ते हिंदू शक्ती परत वाढावी हे जसं महाराजांचं स्वप्न होतं तसं मादण्णांचंही स्वप्न असलं पाहिजे. बरं. आणि जेव्हा 2 समविचारी लोक 2 वेगवेगळ्या हॉटस्पॉटवर उभे राहून एकमेकांशी डील करत असतात तेव्हा काहीतरी भव्य घडायला सुरुवात होते. करेक्ट. त्याची जी परिणिती आहे ती पुढे आपल्याला दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने मिळते. मादण्णा जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी अक्कण्णा, ज्यांचा भाऊ आहे, त्यांना मोठ्या पदावर घेतलं. त्यांचा कोणीतरी पुतण्या होता, त्याला महत्त्वाचे मुलूख देऊन ठेवले. ही जी हिंदू पॉकेट्स पुन्हा एकदा जागृत करणं होतं, त्यांनी पुन्हा एकदा जागृत करायला सुरुवात केली. जे काम ॲक्च्युली शहाजीराजांनी केलं होतं, स्वतःच्या प्रभावाखाली त्यांनी बरीचशी हिंदू पॉकेट्स जी आहेत ती जिवंत ठेवली होती. त्यांना आपल्या शब्दाखातर संरक्षण मिळवून दिलं होतं की आदिलशहा त्यांच्यावरती आक्रमण करणार नाही. तेच काम मादण्णांनी करायला लागलं आणि रिवायव्हल ज्याला म्हणतो ते करायला मादण्णांनी सुरुवात केली. एकीकडे हे सगळं चालू असताना कुतुबशाहीमध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये आदिलशाहीमध्ये सत्तापालट झाला. आणि त्या ठिकाणी जो मुलगा आला सत्तेवरती तो 4 किंवा 4.5 वर्षाचा होता. त्यामुळे त्याला व्हॉइस ॲजच काही नाही, खेळणं. तिथे राजा बदलला म्हटल्यावरती नवं बेटी नवा राज्य तसं म्हणतात तसं त्यांचा जो वजीर होता तो बदलला आणि त्याच्या जागी खवास खान वजीर बनला. खवास खान वजीर बनल्यावर गोष्टी थांबल्या नाहीत. त्याचवेळी बहलोल खान जो होता तो दुसरा ताकद असलेला सरदार त्या दरबारामध्ये होता. त्याच्याकडे सैन्यशक्ती होती पण राजकीय कनेक्शन्स बहलोल खानची रिलेटिव्हली कमी होती. ती खवास खानाची चांगली असल्यामुळे तो वजिरीवरती बसला. या सगळ्यामध्ये तर 4 वर्षांचं पोरगं तर नुसतं गादीवरती खेळण्यासारखं बसलंय. खरा जो खेळ आहे तो खवास खान विरुद्ध बहलोल खान यांच्यामध्ये चालू झाला. महाराज हे सगळं सावधपणे बघतायत, काय चाललंय, कोणाचं काय, कुठल्या ठिकाणी काय बनतायत, कुठे मदत करता येते का, कुठे विरोध करता येते का, हे सगळं बघत असताना आदिलशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आदिलशाहीमध्ये नेहमी स्थानिक मुसलमान, एतद्देशीय मुसलमान आणि पठाण किंवा परकी मुसलमान यांच्यामध्ये नेहमी ना एक सत्ता स्पर्धा आहे, एक रस्सीखेच आहे. बहलोल खान पठाण आहे, खवास खान इथला आहे. त्यामुळे आपापल्या गटाकडे ती सगळे सत्ता खेचणं असतं, त्यांचे प्रकार एकमेकांविरुद्ध सुरू झाले. आता हे महाराजांकडे कसं सरकारला लागलं बघ. हे सगळं चालू असताना महाराजांनी ठरवलं की नुकताच जो राजा आलेला आहे तो छोटा आहे, सत्ता त्याची काय आहे नाही आहे, त्याला काही नाही आहे, हे दोघं एकमेकांमध्ये लढत आहेत. आता जर आपण आदिलशाहीवरती आक्रमण अचानक केलं तर त्यांना सावरायला वेळ मिळणार नाही आणि आपल्याला मुलूक वाढवता येईल, आपल्याला उत्पन्न वाढवता येईल. महाराजांनी त्यांचे जे वकील होते बाबाजी नाईक पुंडे त्यांना परत बोलवून घेतलं. वास्तविक ही मी तुमच्या विरुद्ध आघाडी उघडतोय हे उघड संकेत होते. खरं तर महाराजांनी पन्हाळ्यावरती आक्रमण केलं. कोंडाजी फर्जंद 60 मावळे यांनी प्रवेश केला आणि नंतर दरवाजा उघडला, अण्णाजी दत्तो वरती आले, ते आपल्याला सगळी घटना माहिती आहे. ते महाराजांनी तो पन्हाळा घेतला आणि आता महाराजांचं लक्ष दक्षिणेकडे लागलेलं आहे. कारण पन्हाळा घेतला, कोल्हापूर घेणं बाकी आहे, कोल्हापूर अजून घेतलं नाही आहे. महाराजांची इच्छा असतात कोल्हापूर आहे. कारण लक्षात घे, पन्हाळा आणि कोल्हापूर महाराजांना जेव्हा
मिळालं असतं किंवा मिळालं त्यानंतर दक्षिणेची द्वार, कारण पन्हाळा ही दुय्यम राजधानी आहे इन अ वे, कारण शिलाहार कालापासून ती सगळी आपण बघतोय. त्यामुळे पन्हाळा ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे. पुन्हा एकदा घेतल्यानंतर महाराजांचा जो होल्ड आहे तो पुन्हा एकदा खूप मजबूत झालेला आहे त्या जागेवरती, आणि महाराजांसाठी दक्षिणेची द्वारा आता उघडलेली आहेत. आता महाराजांना थांबवणं गरजेचं आहे म्हणून बहलोन खाल वरच्या दिशेने सरकायला लागलेला आहे. आणि आता आपण राज्याभिषेकाच्या घटनेच्या जवळ जातोय. बहलोन खाल स्वराज्यावरती चालून आलेला आहे म्हणून महाराजांनी प्रतापरावांना सांगितलं की त्याला अडवा. मग आपल्याला ते माहिती आहे की बहलोन खानाला त्यांनी अडवलं, पाण्याविरुद्ध पाणी नव्हतं म्हटल्यावरती त्याला तसं शरण आणलं आणि पुन्हा राजांवरती हल्ला करणार नाही या सबबीवरती किंवा या करारावरती त्याला परत सोडलं. त्या ठिकाणी महाराजांचा संताप झाला की हा कडवा पठाण हा परतून येणार, म्हणजे तुम्ही तो शिपाईगिरी केलीत असे शब्द आहेत त्यातले. 2-3 पत्र आहेत ती सगळे एकत्र करून तेच आहेत की स्वतः सेनापती म्हणून तुम्ही तो शिपाईगिरी केली. आणि मग पुढल्या 2 पत्रांमध्ये 3 पत्रांमध्ये की बहलोन खान एवढा बहुत वळवळ करीत आहे त्यांस मारून फत्ते करणे अन्यथा आम्हास तोडणं दाखवणे. मग तो सगळा संताप घेऊन पुढे प्रतापरावांनी ते युद्धाला उतरले होते. नेसरीची लढाई आपण म्हणतो. आणि त्यात ते आणि हे मारले गेले. ते मारले गेल्यानंतर मराठी सैन्य चिडलं. सेनापती मारला गेला, आपला सेनापती आहे तो मारला गेला हे म्हटल्यानंतर मराठी सैन्य इतकं चिडलं होतं. आनंदराव होते तेव्हा सेकंड इन लीड ज्याला आपण म्हणतो. त्यांनी हे केलं की मी आता कानडी मुलखामध्ये फौजा शिरवतो आणि त्यांनी पार बंकापूरपर्यंत, कारण बंकापूर आहे तो बहलोन खानाचा जागीर आहे हे लक्षात घे. आमचा सेनापती तो आमचा नेता मारला म्हटल्यावरती एखाद्या वावटळीसारखे मराठी अगदी बंकापूरपर्यंत शिरले, कानडी मुलूक झोडपून काढला आणि शेकडो बैलांवरती बंकापूरच्या आसपासची जी सगळी लूट आहे ती घेऊन स्वराज्याकडे यायला निघाले. आणि 2 महिन्यावरती राज्याभिषेक आहे. यांना अडवायला बहलोन खान कुठनं तरी आला, पण मराठी सैन्य इतकं चिडलं होतं की बहलोन खानाचा पराभव केला आणि ते शेकडो बैलांवरती लादलेली लूट स्वराज्यात त्यांनी आणली. याच्यात नंतर अर्थात मग या सगळ्याच्यामध्ये हंबीरराव सेनापती झाले आणि हा सगळा राज्याभिषेकाचा. आता एक महत्त्वाची जी घटना आहे ती अर्थात राज्याभिषेक आहे. राज्याभिषेकाने म्हणजे आपल्यासाठी भावनिक गोष्ट ती आहेच की मराठा राजा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नव्हे, कारण बाकीच्या 2 शाह्या आहेत वरती मुघल बसलेत. असे असताना एक हिंदू राज्य निर्माण झालेलं आहे. पण म्हणजे सगळ्या आपल्या भावना दूर ठेवून फक्त राजकारण म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे यापुढे महाराजांची प्रत्येक कृती ही अभिषिक्त राजा म्हणून आहे. काहीतरी सही शिक्का आहे, त्याला काहीतरी एक सिंहासन आहे, राजधानी आहे ऑफिशियल. त्यामुळे महाराजांच्या आता प्रत्येक पावलाकडे एक अभिषिक्त राजा याने आपण बघितलं पाहिजे. म्हणजे एक स्वातंत्र्याची इच्छा असलेले तरुणापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास आता अभिषिक्त राजापर्यंत पोहोचला होता. ते शिवछत्रपती झाले होते आणि महाराजांना म्हणजे 72 सालीच जर त्यांचं एवढं वजन असेल तर राज्याभिषेक झाल्यावरती त्याचे रिपलिकेशन्स प्रत्येक सत्तेमध्ये काय गेले असतील याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे महाराजांचा ना आत्ताच्या युगाचा शब्द वापरायचा ना त्याला आपण ब्रँड म्हणतो ना की नेत्यांची नावं मी घेत नाही इकडे, पण एक्स ब्रँड, वाय ब्रँड किंवा चला परदेशी नेत्यांच्या नावात येतो पुतिन ब्रँड, ट्रम्प ब्रँड अशी आपण नावं घेतो. महाराजांनी स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती स्वतःचा एक ब्रँड तयार केला होता. ब्रँड हा विश्वासाचा दर्शक असतो हे लक्षात घे. त्यामुळे स्वतःभोवती त्यांनी आता राजकारण कसं फिरायला लागलं महाराजांच्या भोवती हे या घटनेपासून आपल्याला सुरुवात करतं की राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी आता केलं की राज्याभिषेक झाला आहे, कोट्यावधीचा खर्च झाला आहे, खर्च तर भरून काढायला पाहिजे. महाराजांनी हे फार इंटरेस्टिंग आहे. मग महाराजांनी हे केलं की आपल्याला चांगला पैसा किंवा चांगला हे कुठनं येईल तर त्यांनी ना आधी सुरतेला पत्र पाठवलं. कॉन्फिडन्स मराठ्यांचा आणि महाराजांचा किती होता. सुरतेला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं गेली अनेक वर्ष खंडणी आली नाही, ताबडतोब 9 लाख रुपये पाठवा, नाही तर आम्ही पाहून घेऊ. बापरे. महाराजांना हे माहीत होतं की काही खंडणी वगैरे येणार नाही, शक्यच नाही, म्हणजे कोणी असं सुरतेचा हे देणार नाही आहे. पण कॉन्फिडन्स काय लेवलला गेला होता ते बघ, कारण 2दा धुवून काढली होती आपण. पण हे होत असताना त्यांनी हे केलं की आता सुरत तर सुरत ठीक आहे, इथे पेडगावला बहादूर खान कोकलताश म्हणून एक सरदार होता, तो औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. दूध भाऊ म्हणजे बऱ्याचदा म्हणजे जेव्हा आईला व्यवस्थित दूध येत नसतं तेव्हा एका स्त्रीला दूध पाजण्यासाठी ठेवलं जातं आणि राजघराण्यांमध्ये हे दुधाई वगैरे प्रकरण असतं. तर तो दूध भाऊ होता आणि बऱ्याचदा असं असतं की याच्या आईचं आपण दूध प्यायला म्हटल्यावरती ते घरातले संबंध असल्यासारखं असतं त्यांचं. त्या बाईचा मुलगा आणि ज्यांनी दूध प्यायले तो असा. तर तिचा मुलगा जो आहे तो बहादूर खान, त्याचं नाव बहादूर खान, कोकलताश ज्याला म्हणतो, तो बेसिकली कोका म्हणजेच दूध भाऊ, त्यावरनं ते कोकलताश आलेलं आहे. बरं. त्यामुळे कोकलताश हा औरंगजेबाच्या अत्यंत आतल्या सर्कलमधला आतल्या गोटातला आहे आणि त्याला 6000 मनसब आहे. लक्षात घ्या, म्हणजे बादशाह कोणी असेल तर शहजादाला 7000 मनसब असते, याला 6000 मनसब होती. म्हणजे याचा मान काय असेल बघ. जेव्हा बहादूर खानाकडे महाराजांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांना
हेरांकडनं बातमी मिळाली की पेडगावमध्ये साधारणतः 1 कोटींचा खजिना आणि 300 जातिवंत अरबी घोडे आहेत. मग ज्याला मराठी हिसका म्हणतात, तो प्रकार करायचं ठरवलं. मराठ्यांनी अचानक पेडगाववरती आक्रमण केलं. काय तुटपुंजी फौज होती, 1,500-2 हजारची फौज असेल, आणि अख्ख्या पेडगाववरती आक्रमण केलं. पलीकडे बहादूर खान कोकलताश भरपूर सैन्य घेऊन बसलेला आहे, 8-10 हजारचं सैन्य असेल त्याचं. त्यांनी हल्ला केला. त्याला वेस पण आहे पेडगाव आणि या सगळ्याला. त्यामुळे अर्थात मराठी आजपर्यंत असे काही जाऊ शकले नाहीत. बहादूर खानाने बघितलं, अरे मराठ्यांचं आक्रमण आलेलं आहे. त्यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्यावर चालून गेला. त्याचं मोठं सैन्य बघून मराठी सैन्य पळायला लागलं आणि मराठे पळतायत म्हणून याला अजून चेव आला. सैन्य घेऊन मागे पळतोय आणि त्याला अनेक कोस मराठ्यांनी दूर नेल्याने कुठेतरी मराठे गायब झाले, हातालाच लागले नाही. लढाई विढाई काहीच झाली नाही. सुरुवातीला जी काय चकमक झाली असेल त्यानंतर लढाई अशी काही झाली नाही. मराठे निघून गेल्यावर काय वाराशी काय लढणार, तसं झालं. हा जेव्हा परत आला तेव्हा त्याला कळलं की तो फक्त वॉलपेपर होता, मेन डेस्कटॉप काहीतरी वेगळाच होता आपला आयुष्यात. मराठ्यांची खूप मोठी फौज आली, 8-10 हजारची फौज असेल. अख्खं पेडगाव त्यांनी धुवून काढलं. 1 कोटींचा खजिना गेला. 300 जातिवंत अरबी घोडे, जे बहादूर खान कोकलताश औरंगजेबाला नजर करणार होता, ते घोडे वगैरे घेऊन सगळे हा गेल्यात. तर सगळीकडे आगी लावल्यात, सगळी वेस मोडून पडली आहे आणि असं सगळं दृश्य होतं त्याला. म्हणजे त्याला कळलं हे हातवात फसवलं गेलो आहे आपण. आणि या सगळ्या कारणामुळे त्याचा ना संताप झाला. मग हे करताना महाराजांनी हे 3-4 महिने झाल्यानंतर महाराजांनी त्याच्याकडे स्वतःहून एक खलिता पाठवला. पेडगावचं जे प्रकरण आहे कोकलताशचं, ते साधारणतः जुलै 74 वगैरे झालं. आणि एक 4-6 महिन्यांनीच महाराजांनी त्याच्याकडे वकील पाठवला. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी 75 महाराजांनी स्वतःचा वकील पाठवला आणि त्यात त्यांनी सांगितलं, मी स्वतःहून प्रस्ताव ठेवतोय की मी तुम्हाला माझ्याकडचे 17 किल्ले देतो, पण भीमेच्या खालचा जो मुलूक असेल तो माझा असेल, तिकडे मुघलांनी यायचं नाही. आणि हा करार मान्य असेल तर दोन्ही, म्हणजे माझ्याकडून खात्री म्हणा आणि मुघलांकडूनही खात्री म्हणा, तर मध्ये अजून काहीतरी एक पाहिजे. तर संभाजीराजांना जर 50,000 सरदार मिळणार असेल तर मी संभाजीराजांना पुन्हा एकदा चाकरीत पाठवायला तयार आहे. म्हणजे आग्रा प्रकरणात 9 वर्षाचे संभाजीराजे होते आणि त्यांना जागीर मनसब वगैरे दिली होती, त्याच पद्धतीने की संभाजीराजे हे आपला एक मीटिंग पॉईंट असतो, तसं राहतील की तुमच्याकडनं की तुमच्याकडनं त्यांना मनसब राहील आणि माझा मुलगा तुमच्याकडे राहील तुमच्या चाकरीमध्ये. भीमे खालचा मुलूक माझा, मग मी तिकडे आदिलशाहीशी लढीन, कुतुबशाहीशी लढीन, काही करेन, मुघलांनी इकडे बघायचं नाही. हे सगळं केल्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांकडनं हा प्रस्ताव आला म्हटल्यानंतर ह्याला आकाश ठेंगणं झालं की मिर्झा राजा जे करू शकला नाही, शास्ता खान जे करू शकला नाही, कारतलब खान वगैरे जे कोणी चालून आले ते काही करू शकले नाहीत. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज स्वतःहून सांगतात की हे असं आहे. पण अर्थात डिसिजन घ्यायची ताकद ह्याच्याकडे नव्हती, तर औरंगजेबच सांगणार. औरंगजेब तेव्हा होता उत्तर पंजाबमध्ये, म्हणजे जवळपास काश्मीर बॉर्डरला होता. आग्रात नव्हता तो, आग्रा म्हणा दिल्ली म्हणा. त्यांनी हा सगळा प्रस्ताव आहे तो तिथे पाठवला. आता हा प्रस्ताव वरती झाला साधारणतः 25-30 दिवस, म्हणजे 1 महिना धरून चाल. औरंगजेब त्यावर विचार करणार. आधीचे सगळे चटके आणि फटके खाल्लेले आहेत त्यांनी, त्यामुळे शिवाजी महाराज काय नवीन तयार त्यांच्यापुढे वाढून ठेवतात हे माहीत नव्हतं. त्यामुळे काय आपण त्यात कलम घालू शकतो, नाही हो नाही, ते सगळं विचार करायला निदान त्याला 8-10 दिवस लागतील. आणि त्यावेळेचं आयुष्यानं संथ होतं, हे लक्षात घे. म्हणजे आता उचललं, मेसेज केला, असं तेव्हाचं आयुष्य नव्हतं. 8-15 दिवस घेईल. तिकडनं पुन्हा सांडणी स्वार येईल, त्याचं फरमान असेल किंवा हे असेल, त्यावर त्याचा पंजा असेल. बादशाचा पंजा म्हणजे बादशाह स्वतः आला आहे, मग तो सांडणी स्वार त्याच्या जो काही दिमाग असतो त्याच्यात येणार, मग तो आपल्याकडे वकील पाठवणार. हे सगळे करायला 2-3 महिने कुठे गेले नाहीत व्यवस्थित. जून वगैरे उजाडला हे सगळं व्हायला. म्हणजे फेब्रुवारीमध्ये महाराजांनी प्रस्ताव ठेवला, बादशाहकडनं सगळी परवानगी वगैरे हे. हा बादशाहपर्यंत निरोप पोचला की स्वतः शिवाजी महाराजांकडनं हा निरोप आलेला, हा प्रस्ताव आलेला आहे. बादशाही खुश झाला की ठीक आहे, भीमे खालचा मुलूक मागतोय ना, आदिलशाही मुलूक आहे, देऊन टाकू. स्वतः मुलगा त्याचा आपल्या चाकरीत येईल म्हटल्यावरती म्हणून त्यांनी स्वतः चंदनाच्या ह्याच्यामध्ये बुडवलेला तो अर्जदास म्हणतात त्याला, तो दस्त केला हा महाराजांसाठी की ठीक आहे, हा करार मान्य आहे. ते त्याच्या बाजूने काही कलम असतील नसतील. तो इतका खुश झाला औरंगजेब की ह्याची 6,000ची मनसब होती, त्याला 7,000ची मनसब केली, 1,000ने मनसब वाढवली. म्हणजे बहादूर खान कोकलताश हा जवळपास शहजादा झाला. शिवाय 2.5 लाख होनांचं त्याला बक्षीस दिलं, नकद. हा सगळा निरोप पोचला. बादशाहाने हो म्हटलं, हे याच्यापर्यंत पोचले आणि मेजवाने द्यायला सुरुवात केली छावणीमध्ये. लोकांना त्यांनी काय काय वाटायला सुरुवात केली, कोणाला तलवार दे, कोणाला हे दे. आता लक्षात घे मी काय सांगितलं. हे फेब्रुवारीमध्ये ठेवलं, जूनपर्यंत हे सगळं होकार झाला, याची मनसब वाढली. शिवाजी महाराजांना औरंगजेबाकडनं कलमासाठी ओके म्हटलं. यामधल्या 3 महिन्यात महाराज काय करत होते, तर महाराजांना फोंडा आणि कारवारवरती मोहीम काढायची होती. मध्ये मुघली जी सीमा आहे ती शांत राहावी. शिवाय बहादूर खानला त्यांनी चिमटा काढला होता पेडगाव प्रकरणामुळे. जर महाराजांचं सैन्य खाली उतरलं असतं तर बहादूर खानाने आक्रमण करण्याची मोठी शक्यता होती. या प्रस्तावाने मुघली आघाडी महाराजांनी शांत ठेवली. कारवार, फोंडा, कोल्हापूर हा सगळा भाग महाराजांनी या काळात घेतलेला आहे 3 महिन्यामध्ये. हे सगळं घेतल्यामुळे आता कुठले कुठले प्रेशर पॉईंट्स दाबले गेले हे सांगतो.
कारभार फोंडा आणि हे सगळं घेतल्यामुळे ना बहलोल खान आरडाओरडा करायला लागला की बघा खवास खान सत्तेवरती आल्यापासून मराठ्यांचं आक्रमण थांबतच नाही आहे, ना करताय हा ना करताय हे सगळं चालू झालं त्याचं. त्यामुळे खवास खानावरती प्रेशर यायला लागलं, जो वजीर आहे आता आदिलशाहीमध्ये. एकीकडे हे कारवार वगैरे सगळं प्रकरण करून महाराज परत पुरंदरवरती होते महाराज तेव्हा. आणि जूनमध्ये बहादूर खान कोकलताशनी आपले 3 वकील पाठवले महाराजांकडे. महाराजांनी व्यवस्थित त्यांची बडदास्त ठेवली, त्यांना पूर्ण आराम वगैरे दिला. आणि जे काही 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर जेव्हा कराराची बोलणी करायला वकील समोर बसले तेव्हा त्यांनी तो कागद ठेवला समोर की असा असा तह झालेला आहे, तुम्हीच प्रस्ताव ठेवला. बादशाह सलामतांनी सांगितलंय की कराराला मान्यता आहे आणि संभाजीराजांना 5,000ची मनसब वगैरे द्यायला तयार आहोत आणि आता आम्हाला 17 किल्ले द्या. आणि संभाजीराजांना 5,000ची मनसब वगैरे द्यायला तयार आहोत आणि आता आम्हाला 17 किल्ले द्या. महाराजांनी त्यांना विचारलं, तुमच्या बहादूर खान साहेबांनी असा काय पराक्रम केलाय की मी 17 किल्ले त्यांना दिले. अरे बापरे. मुख्याट्याने इथं चालते वाहण्याचा अपमान पावाला. आता ह्याच्यापेक्षा वेगळा अपमान काय आहे असू शकतो. आणि हे सांगितलं की तुम्ही मनसब वगैरे सगळे म्हणताय, आता तो अभिषिक्त युवराज आहे, त्याला कसली मनसब देताय तुम्ही. म्हणजे आता काय तमाशा झालाय बघ. त्याच्या आयुष्याचं कार्टून नेटवर्क झालेलं आहे बहादूर खान कोकलताशच्या. शिवाजी महाराज कोणालाच आटपत नव्हते आणि त्यांनी बहादूर खानाकडे स्वतः प्रस्ताव ठेवला म्हटल्यावर अख्ख्या मुघल साम्राज्यामध्ये ही बातमी पसरली. त्याचं वजन वाढलेलं होतं. तो शहजादा जवळपास 7,000 मनसबदार त्याला मिळाली, म्हणजे तो जवळपास शहजादा झाला होता. बरं, या सगळ्यामध्ये अर्थात परमिशन द्यायची म्हटल्यावरती बादशाह इन्व्हॉल्व्ह झाला होता आणि त्यांनी अगदी तो चंदनाचा ठसा पाठवला होता. चंदनाचा ठसा म्हणजे बादशाह आला असंच समजलं जायचं. बहादूर खान कोकलताशी फजिती झाली, औरंगजेबापर्यंत फजिती गेली. सगळा आनंदोत्सव साजरा केला होता, लोकांना भेटी पाठवल्या होत्या, मेजवाना दिल्या होत्या आणि एक दिवशी सकाळी कळतं की आपल्याला यातलं काही मिळणार नाहीये. आणि महाराजांना माहित होतं की पेडगाव सारख्या ठिकाणी याला आपण उल्लू बनवला. महाराज हा माणूस किती पाण्यात आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. मग आता 2 दुखियारे तयार झाले आपण म्हणतो. इथे खवास खान की महाराजांचं आक्रमण कारवार फोंडा कोल्हापूर गेलं, या बाजूला बहादूर खान कोकलताश. मग ते मायनस प्लस होईल. यानी त्या दोघांनी ठरवलं आपण दोघांनी एकत्र आले, दोघांनी एकमेकांशी संपर्क केला, दोघं पंढरपूरजवळ भेटले आणि चलो इस दोस्ती को रिश्तेदारी में बदल दिया जाए. त्याने ठरवलं की जो याचा मुलगा आहे बहादूर खान कोकलताशचा, त्याला खवास खानने आपली मुलगी दिली की ठीक आहे आपण मुलांची लग्न लावून देऊ. हे लग्न झाल्यानंतर आता सिच्युएशन काय झाली आहे बघ. खवास खानाचं थेट दिल्लीपर्यंत नातं जोडलेलं आहे. कारण मी म्हटलं असं, तो जरी दूध भाऊ असला तरी ही इज ॲज गुड ॲज फॅमिली मेंबर औरंगजेबाचा. त्यामुळे खवास खानाच्या मुलीचं लग्न त्या घराण्यात झाल्यामुळे ह्याचं थेट दिल्लीबरोबर संबंध तयार झाले. बहादूर खानाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे खवास खानाचं दिल्लीपर्यंत. करेक्ट. आणि खवास खानाच्या दृष्टीने थेट वजीर गळायला लागलेला आहे. आणि तो बादशाह तो किती आता मध्ये 2 वर्ष निघून गेली, 6-7 वर्षाचा झाला असेल तो मुलगा फार तर. त्याच्यामुळे थेट वजीर जो आहे तो आपल्या गळ्याला लागलेला आहे. म्हटल्यानंतर पुढे जर आपल्याला काही राजकारण करायची असतील, काही असेल, मग परत महाराजांवरती आक्रमण करायचं असेल, कुतुबशहा विरुद्ध काही आघाडी उघडायची असेल, तर स्वतः वजीर आहे आपल्या बाजूने. त्यामुळे दोघांना वाटलं यार 5 उंगलिया घी में जसं म्हणतो तसं आहे आपल्यासाठी. पण काय म्हणतात ते, नियती हसत असते एका कोपऱ्यात उभी राहून, तशा याच्यात खवास खानाचं इतकं वजन वाढलंय म्हटल्यानंतर जो बहलोल खान होता त्याच्या पोटात दुखायला लागला आणि त्याला कळलं की आता हे प्रकरण भलतंच जड जाईल, याला आवरलं पाहिजे. तेव्हा त्यांनी त्याच्याशी जुळवून घ्यायचं नाटक सगळं केलं आणि एके दिवशी त्याला सांगितलं, मेजवानी त्याच्यासाठी आयोजित केली, तामझाम आणि हे. खवास खानाला मेजवानीवरती बोलवलं. मेजवानीवरती आल्यावर त्याला अटकच केलं थेट वजीराला. बहलोल खानाने त्याला बंकापूरच्या किल्ल्यात पाठवलं आणि स्वतः वजीर बनला. बंकापूरला जो ह्याला खवास खानाला अटक करण्याकरता त्यांनी आपला जो खिजर खान पन्नी म्हणून होता, खिजर खान पन्नीला त्याने सांगितलं की ह्याला अटक करून बंकापूरमध्ये टाक. खिजर खान पन्नीने त्याला बंकापूरला हे केलं. आता आपला नेता अटक झाला म्हटलं, आता ह्याचे रिपल्केशन्स चालू झालेले आहेत. खवास खान अटक झालाय म्हटल्यानंतर खवास खानाचे जे पक्षपाती होते त्यांना कळलं अरे आपला नेता तर अटक झालाय. दोन्ही म्हणजे खवास खानाबद्दल त्यांना वाटणं असेल, शिवाय खवास खान गेला म्हटल्यावरती ह्यांची वजनं कमी होतात दरबारातली म्हटल्यानंतर चिडले. त्यावर त्यांनी आपल्या खवास खानाचा जो पक्षपाती होता शेख मिहान, आणि तो विजापूरचा किल्लेदार होता शेख मिहान. बहलोल खान पठाण जेव्हा विजापूरवरती वजीर म्हणून आला, त्यांनी पहिले काय केलं असेल, त्यांनी या शेख मिहानला विजापूरच्या बाहेर काढलं की भलताच किल्लेदार नेमला. त्याला सांगितलं आता तू शिवाजी महाराजांच्या मराठ्यांवरती आक्रमण करायला निघून जायचं. राजधानीचा किल्लेदार काढला जातो, हा किती इगोवरती किती मोठा हल्ला आहे बघ. त्यामुळे शेख मिनात चिडला. शिवाय खवास खानला अटकेत टाकलं होतं. त्यांनी ना राजकारण खेळायला सुरुवात केली की ह्याला वजिरीवरनं हटवून खवास खानला कसं परत बाहेर काढता येईल. ही बातमी फुटली कुठेतरी. ही बातमी पोचली बहलोल खानापर्यंत. त्यांनी पुन्हा खिजर खान पन्नीला सांगितलं याचा काटा काढ. पुन्हा तोच हे झालं. खिजर खान पन्नीनी शेख मिनाजला सांगितलं मेजवानी करू, त्याला बोलवलं.
पण शेख मिनाजला कुठेतरी कुणकुण लागली होती, हे काही योग्य नाही आहे, आपलं काहीतरी बरं वाईट होणार आहे याची शेख मिनाजला अंदाज आला होता. गंमत म्हणजे खिजर खान पन्नीनी काही करायच्या आधी शेख मिनाजने कटार काढून भोसकलं, त्याला मारून टाकलं. त्याच्याबरोबर जे 100 पठाण होते तेही कापले. आता हे सगळं प्रकरण बहलोल खानाच्या जिव्हारी लागलं की 100 पठाण मारले जात आहेत म्हणजे काय. त्यांनी बंकापूरच्या किल्लेदाराला निरोप पाठवला, खवास खानाला मारून टाक. आणि खवास खानाला मारलं आणि प्रेत विजापूरला पाठवलं. इथपासनं जो काही हाहाकार उडाला. आता खवास खान जो काही दिवसांपूर्वी वजीर होता, त्याच्या आजूबाजूला जी लोक होती त्यांनी केलं की अरे खवास खानाची हालत होती, आम्ही काय टिकणार आहे. म्हणून काही जण उठून कुतुबशहाला जाऊन मिळाले, काही जण उठून मुघलांकडे आले, काही जणांनी अलिप्त धोरण स्वीकारलं. या सगळ्यामध्ये 2 लोकांवरती फार परिणाम झाला. एक म्हणजे नासिर महम्मद, जो खवास खानचा भाऊ आहे आणि जिंजीवरती आहे. तो जिंजीसारखा प्रचंड महत्त्वाचा किल्ला त्याच्याकडे आहे. आणि दुसरा परिणाम झाला बहादूर खान कोकलताश, व्याहीच मारला गेला. नुसता व्याही मारला नाही गेला, त्याचे जे प्लॅन होते शिवाजी महाराजांवर ते आक्रमण करू आणि बरेच काही, ते सगळे धुळीस मिळाले. पूर्ण राजकारण उधळलं गेलं म्हटल्यावर औरंगजेब चिडला. औरंगजेबाने वरनं आज्ञा दिली की बाबा काय करतोय, बहलोल खान पठाण आहे, त्याला शिक्षा कर. म्हणून त्यांनी आक्रमण केलं त्याच्यावरती. पण बहलोल खान तयारीचा होता प्रचंड. त्यांनी बहादूर खान कोकलताशला हरवलं आणि म्हणजे मुघल सेना पळत सुटली, इतकं हे त्यांनी आक्रमण परतवलं ते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला एकट्याला हा काय आवरणार नाही आहे. त्यांनी दिल्लीला सांगितलं बाबा मला अजून सेनेची किंवा अजून कोणाची तरी गरज आहे. याच वेळी ज्या शिवाजी महाराजांविरुद्ध हे सगळं त्यांनी हे केलं होतं, त्यांनी शिवाजी महाराजांकडे मैत्रीचा हात केला की बाबा आपण बहलोल खान पठाण आहे, त्याला आपण तिकडनं हटवलं पाहिजे. महाराजांना असंच काहीतरी पाहिजे होतं. महाराजांनी 4000चं सैन्य त्याच्या मदतीला पाठवून दिलेलं आहे की ठीक आहे 4000चं सैन्य. कारण महाराजांनी बघितलं की तसं झालं तर 2 गोष्टी होतील. एक तर बहलोल खान पठाण, मी जे म्हटलं की उत्तरेतले किंवा विशेषतः पठाण आणि स्थायी मुसलमान यांच्यात खूप चढाओढ होती. पठाण जर या ठिकाणी बळावला, कारण प्रतापराव गुजरांच्या वेळी तेच झालं होतं की हा कडवा पठाण हा परत येणार. जोपर्यंत विजापूरमध्ये बहलोल खान पठाण आहे तोपर्यंत आपल्याला तो स्वस्थ बसू देणार नाही हे महाराजांनी समजत होतं. ते पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे प्रकार असतात. महाराज म्हणाले ही संधी आहे, शिवाय विजापूरचा मुलूक आपल्याला जिंकता येईल. महाराजांनी सुद्धा 4000चं सैन्य याला पाठवून दिलं. दिल्लीवरनं औरंगजेबानी दिलेर खान पठाणाला पाठवलं आणि महम्मद कुली खानला पाठवलं. इकडे आल्यानंतर मोहीम चालू झाली आणि 3 किंवा 4 आठवड्यांनी महम्मद कुली खान छावणीतनं उठले, येऊन शिवाजी महाराजांना भेटले. महम्मद कुली खान म्हणजे नेतूजी पालकर. महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. म्हणजे ते म्हणतो ना की ती फटाक्यांची माळ लागते आणि थांबतच नाही, तशी ही घटनांची माळ आहे. म्हणजे एकीकडे मैत्री तर केली आहे, आक्रमण चालू आहे, पण ज्याला औरंगजेबानी मुसलमान करून घेतलं त्याला महाराजांनी परत हिंदू करून घेतलं. म्हणजे इन अ वे हा औरंगजेबाला सुद्धा ही चपराक दिलेली आहे त्यांनी. हे सगळं होत असताना आणि बेसिकली महम्मद कुली खान म्हणजेच नेतूजी पालकरांना दक्षिणेत याकरता पाठवलं कारण त्यांना दक्षिणेची सगळी माहिती आहे या विचाराने पाठवलं होतं. पण ते निष्ठून जातील याचा विचार औरंगजेबाने केलाच नव्हता. ते 3-4 आठवड्यामध्ये निष्ठून महाराजांकडे आले. नेतूजी पालकरांसारखा माणूस जो जाणकार आहे तो पुन्हा शिवाजी महाराजांकडे गेल्यानंतर यांच्याकडचा इन्फॉर्मेशन सोर्स असतो, अनुभव असतो, तो अचानक कमी झाला. कारण ती ताकद असते ना, अनुभव असतो. शिवाय स्वतः अनेक लढाया लढलेल्या आहे, प्रतिशिवाजी समजलं जायचं त्यांना. तो माणूसच पुन्हा शिवाजी महाराजांना जाऊन मिळाला. शिवाय शिवाजी महाराजांनी जे 4000चं सैन्य पाठवलं होतं याच्यामुळे जो बहलोल खान पठाण आहे तर हे सगळं सैन्य बघून तो हबकला. आता राजकारण कशी ट्विस्ट घेत आहे बघ. दिलेर खान आला होता तर मदतीसाठी, पण दिलेर खानाने विचार केला विजापूर आत्ता एका पठाणाकडे आहे, अशी संधी परत येणार नाही आहे. जर आत्ता बहलोल खान या ठिकाणून जर उपटून फेकून गेला, मारला गेला, परागंदा झाला तर पुन्हा विजापूर पठाणांच्या हातनं निघून जाईल. त्याने गुप्तपणे त्याला निरोप पाठवला, आत्ता तह कर, टिकून राहा, सैन्य निघून गेल्यानंतर काय करायचं तुला करता येईल, पठाणांच्या हातनं विजापूर जाता कामा नये. मग ह्याने सुद्धा शरणागतीची बोलणी लावली, खंडणी देऊ, हे करू ते करू म्हटल्यावरती ते सगळं प्रकरण केलं. आणि बऱ्याचदा म्हणजे होतं असं की तो ठीक आहे व्याही मारला गेला हा राग वगैरे असेल, पण आता तो मारला गेला आहे, काही मिळणार तर नाही आहे, परत युद्ध करून नवीन खर्च वाढवा, हे करा, शिवाय किती यश मिळेल माहीत नाही, बहलोल खानाने 2दा पराभव केलेले आहेत यांचे, हा सुद्धा तयार झाला. बहादूर खान कोकलताश सुद्धा तयार झाला. त्यामुळे त्या क्षणी बहलोल खान पठाणाला तिकडनं काढून टाकायची संधी गेली, पण तो खूप सप्रेस झाला आहे, त्याला टोन डाऊन म्हणतात, असा तो झालेला आहे. आता या घटनेपर्यंत दक्षिणेमध्ये काय काय झालं हे बघूया. एक सत्तापालट झाला कुतुबशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये. कुतुबशाहीमध्ये मादण्णा सत्तेवरती आलेले, वजीर म्हणून पूर्ण सत्तेच्या परिघात आलेले आहेत. इथे पठाण डबलेला आहे. आपल्याला आता आक्रमण करायला संधी मिळालेली आहे, कारण तसाही करार मोडलेलाच आहे,
पन्हाळा घेतल्यामुळे इथे सत्ता जी आहे ती फार रबरासारखी खेचली जाते, त्यामुळे सगळेच पॉईंट नाजूक आहेत हे महाराजांनी ओळखलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराजांनी विचार केला की आता दक्षिणेमध्ये उतरणं गरजेचं आहे. पण महाराज थेट दक्षिणेमध्ये उतरले नाही. महाराजांनी आपले जे सावत्र बंधू आहेत व्यंकोजीराजे त्यांना पत्र लिहिलं. आता पुन्हा ते थोडं 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे होतं. हे सगळे होत असताना व्यंकोजीराजे काय करत होते हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे. हा सगळ्या 72 हे सगळे तमाशे एकीकडे चालू असताना बहलोल खान पठाण यांचे एकमेकांशी जे तंजावर जे संस्थान आहे म्हणा किंवा राज्य आहे ते विजयराघव म्हणून राजा होता. त्याच्यावरती मदुरेच्या दुसऱ्या नायकाने दुसऱ्या राजाने हल्ला केला आणि तंजावर बळकावलं. विजयराघवचा जो नातू होता त्याची एवढी ताकद नव्हती की तो मदुरेच्या राजाला क्रॉस करू शकेल, जिंकू शकेल. त्यांनी मदत मागितली आदिलशहाकडे. आदिलशहानी व्यंकोजीराजांना सांगितलं की त्याला मदत कर आणि तंजावरवरती हल्ला कर. म्हणजे त्यांनी तंजावरती स्वतः सैन्य घेऊन वगैरे हल्ला केला. तंजावर स्वतःच ताब्यात घेतलं त्यांनी. ते जवळपास हे सगळं प्रकरण म्हणजे ते हल्ला करून तंजावर स्वतःकडे घेणं हे असेल, या सगळ्यामध्ये ना 1-2.5 वर्ष सगळी निघून गेलेली आहेत. त्याच्यामुळे 75 साली जेव्हा तंजावर यांच्याकडे होतं एकोजीराजांकडे, तेव्हा एकोजीराजांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला. मार्च 75 एकोजीराजांनी स्वतःचा राज्याभिषेक तंजावरवरती करून घेतलेला आहे. म्हणजे तंजावर आहे ते आता एकोजीराजांकडे आहे. तेव्हा महाराज जे पत्र लिहितात, महाराज पत्रात म्हणतात, पत्राचे महाराजांचे उल्लेख आहेत. म्हणजे जे एकरी आहेत ते मोठा भाऊ लहान भावाशी बोलतोय म्हणून ते एकेरी शब्द आहेत. महाराजांचे शब्द आहेत हे. तू स्वतःच महाराज म्हणतोस, हिम्मत बांध, तरी आम्ही तुला ऐसी अक्कल लिहावी. चंदी पलीकडे 3 लक्षाचा मुलूक बहलोल खानासी आहे. आम्ही एक येडे की बहलोल खानाशी जादर झगडा चालवलेला आहे. म्हणजे आम्ही स्वतःहून बहलोल खानाला आमच्या अंगावर घेतलेलं लढाई करायला. त्याची सगळी जमेती आमच्यावरती आहे. बहलोल खानाचं पूर्ण लक्ष आहे ते माझ्या फ्रंटवरती आहे. चंदी पलीकडे जो 3 लाखांचा मुलूक आहे तो बहलोल खानाकडे आहे. विजापूरकडून तुला पत्र आलं असेल की शेरखान लोधी जो बहलोल खानाचा माणूस आहे आणि वालिगंडापुरम म्हणून तो जो सगळा भाग आहे तिथला हा अधिकारी आहे आणि खूप ताकद असलेला अधिकारी आहे तो. तर महाराजांनी सांगितलं की त्याच्याबरोबर म्हणजे लोधीबरोबर, शेरखान लोधीबरोबर हातमिळवणी कर आणि चंदी घे. इकडे खवासखानाचा जो धाकटा भाऊ आहे त्याला मारून गर्दीस मिळवणे. आणि हे आक्रमण करताना स्वतःचं सैन्य महाराजांनी बाळगायला सांगितलं आहे की शेरखान स्वतःची जमेती करणे. शेरखान जर लोकांना 2 होन देत असेल, तुम्ही 3 होन देणे. म्हणजे स्वतःचं सैन्य असण्याचे फायदे महाराज पटवून देत आहेत की शेरखान जर तिथल्या लोकांना 2 होन देऊन सैन्यावरती घेत असेल, तुम्ही हे करून तुम्ही जेव्हा चंदी घ्याल तेव्हा जो आपला खवासखानाचा जो भाऊ आहे नासिर मोहम्मदाकडून जंजीर जिंका, नासिर मोहम्मदाला मारून टाका. जो शेरखान लोधी आहे तो ज्या ठिकाणी त्याची ताकद नाही, ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या ठिकाणी त्याला बोलवा, त्याला अटक करा, त्याच्या जमेतीवरती म्हणजे त्याच्या सैन्यावरती हल्ला करा. म्हणजे येकोजी बाबा तुम्हा ऐसा कर्नाटकात जोरावर कोणी नाही. मग महाराज पुढे काय सांगतात ते महत्त्वाचं आहे. आता तसंही मदुरेच्या रायाने तंजावर घेतलं होतं जे तुझ्याकडे आलेलं आहे असं महाराज. तर तंजावर मदुरेच्या राजाला देऊन टाका, त्याला सेरिक म्हणजे मित्र करा, श्रीरंगपट्टणमपर्यंत उतरा, श्रीरंगपट्टणम आहे त्याच्या राजाशी मैत्री करा आणि खालून तुम्ही विजापूरकडे आक्रमण करायला सुरुवात करा. हे महाराजांनी पूर्ण सगळं पत्रात हे केलेलं. म्हणजे तसं झालं तर वरून बहलोल खानावरती मी आक्रमण करतोय, खालच्या दिशेने श्रीरंगपट्टणमकडनं तू आक्रमण कर आणि आपण बहलोल खानाला सुद्धा तिकडनं नेस्तनाबूत करू. पण म्हणतात तसं म्हणजे ती उमेद नव्हती म्हणा किंवा आदिलशाही विरुद्ध कसं जायचं म्हणा असंही त्यांच्या डोक्यात आलं असेल. जे काय असेल त्यांनी काही ज्याला आपण म्हणतो कानसुद्धा नाही हलवला तसं केलं. मग महाराजांचं लक्षात आलं की या ठिकाणी हे सगळी सूत्र आहेत ते आपल्या हाती घेणं गरजेचं आहे. अनेकदा राजकारणातनं निमंत्रणं पदरात पाडून घ्यावी लागतात. महाराजांनी मादंडांबरोबर संपर्क हे केला. प्रल्हाद निराजी त्यांना सांगितलं, वकील म्हणून तिथे दरबारात होते, जो कुतुबशहा आहे त्याच्याशी भेट होऊ शकेल का बघ. ती अंतर्गत सगळी राजकारण आहे. तर महाराजांची त्यावेळी दहशत इतकी होती की ह्यांना जो कोणी माणूस भेटतो तो काही जिवंत वाचत नाही अशी ती साधारणतः. तर जैसा अफजल खान बुडविला की शास्ता खान बुडविला की आग्र्यात जाऊन पाछाच पराक्रम दाखवला, ऐसा अनर्थ येथे झाल्यास काय करावे असं सभासदांनी ती सिच्युएशन लिहून ठेवली आहे. त्यावर मग ते बेलपत्र भंडारा आणि जे काही उचलून शपथ वगैरे सगळ्या विधी झाला की असं काही होणार नाही आहे आणि महाराज इकडे येऊन तुमची भेट घेतील आणि आपली राजकारण पुढे नेऊ. ते बरंच आणाभाका घेऊन कसा बसा त्या आत जो आहे कुतुबशहा त्याला तयार केला. इथून दक्षिण दिग्विजयाची सुरुवात झाली. सो आतापर्यंत जी सांगितली ती खरी तर पार्श्वभूमी होती. इतका वेळ मी जे सगळं सांगत होतो. आता महाराज दक्षिणेकडे निघालेले आहेत. दक्षिणेकडे निघताना महाराजांनी वेगवेगळ्या कागदपत्रात सैन्याचे वेगवेगळे आकडे मिळतात. म्हणजे अगदी 25,000पासून 1,00,000पर्यंत आकडे मिळतात आणि हे तुम्हाला फ्रेंच, ब्रिटिश, मराठ्यांचं, आदिलशाचा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समधनं येतात. पण एवढी मोठी मोहीम निघाली म्हणजे महाराजांनी कमीत कमी 60,000 सैन्य आरामात घेतलं असेल. आणि ते सभासदांनी केलं आहे की अभिषिक्त राजा मोहिमेवरती चालला आहे
म्हणून आपल्या सैन्याला खास वेगळे गणावेश केले, त्यांची नवीन हत्यारं, नवीन चिलखतं हे सगळं केला. प्रत्येक 2 स्वारांमध्ये एक नवीन ताजा घोडा असं करून एक्स्ट्रा घोडा प्रत्येक हे घातला. म्हणजे जेवढं सैन्य असेल त्याच्यापेक्षा एक जास्त घोडा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. हे सगळं करून ते भागानगराकडे निघायचं हे केलं. पण आता महाराजांनी सैन्याचे 2 भाग केले. दोन्ही गोष्टी, ह्या सगळ्या हालचाली गुप्त ठेवणं एक आणि अटेन्शन डिवाइड करणं. हे सगळं करण्याआधी त्यांनी पुन्हा बहादूर खानाकडे नजराणा पाठवला, वकील पाठवला आणि सांगितलं की आपण शांततेचा करार करूया. महाराजांनी मुघली सीमा आहे ती शांत करून घेतली. निघताना त्यांनी मोरोपंतांना साल्हेर आणि त्या भागावरती लक्ष ठेवा हे वगैरे सगळं सांगून त्या भागावर. इकडे दक्षिणेकडे निघताना सेनापतींच्या हाताखाली एक फौज दिली. ते कोल्हापूर, पुढे खाली गदग, तोरगळ, कडप्पा असे करत करत ते भागानगरकडे यायला लागले. तर या ठिकाणी त्यांना मध्ये एक युद्ध झालं. हुसेन खान मियाणा हा बहलोल खानाचा माणूस आहे, तो यांना आडवा आला. म्हणजे जे तुंबळ युद्ध झालं त्याच्यात नागोजी जेधेंचा मुलगा आहे, तो 16-17 वर्षांचा पोरगा, म्हणजे जसं पानिपतामध्ये विश्वासराव आहे, जनकोजी आहेत, ते त्याच वयाचा. तो खान जो हुसेन खान मियाणा आहे त्याच्या हत्तीवरती चालून गेला. हुसेन खान मियाणानी त्याला बाण मारला, तो त्याच्या भुवईच्या मध्यभागी लागला आणि त्यात त्याचा प्राण गेला. 17 वर्षांचं कोवळं पोरग स्वराज्याच्या एका मोहिमेवरती कामी आलं. महाराजांचं हे पहिलं जे सैन्य आहे ते साधारणतः जसं सीमोल्लंघन होतं दसऱ्याला निघाले असतील ते. सो हा सगळा जो काय प्रकार जो आहे तो 6 ऑक्टोबरची तारीख येते तेव्हा हे सगळे निघाले असतील. महाराज ही घटना पौषात घडली, म्हणजे डिसेंबरचा शेवट किंवा जानेवारी असं आपल्याला धरलं पाहिजे. महाराजांनी कारीला जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मग महाराज पुढे गेलेत असा एक उल्लेख आहे. त्यामुळे महाराज स्वतः जानेवारीच्या आसपास निघाले असले पाहिजेत. एक सैन्य त्यांनी पुढे पाठवलं, सीमोल्लंघन केलं, जे खाली दक्षिणेत. महाराजांचा जाण्याचा एक मार्ग, म्हणजे वेगवेगळी लोक त्यांचे वेगवेगळे मार्ग देतात, पण एक उल्लेख आढळतो. नांदेडजवळ बोधन म्हणून गाव आहे, तर कैलासवासी स्वामी म्हणजे शिवछत्रपती कैलासवासी स्वामी भागानगर प्रांती स्वारीस जात असता इथल्या गावाचा अग्रहार ब्राह्मणास करून दिला असं ते उल्लेख आहे. म्हणजे महाराजांचा तर इतका स्पष्ट उल्लेख आहे की भागानगरी जात असताना अग्रहार करून दिला. त्यामुळे आणि तू जेव्हा पूर्ण मॅप बघतोस तेव्हा तू नांदेडकडनं जेव्हा खालती यायला सुरुवात करतोय भागानगर जवळपास सरळ रेषेत पडतंय. त्यामुळे महाराजांनी दोघांच्या, म्हणजे दोघांपेक्षा तिघांच्या रादर, विजापूर, कुतुबशाही आणि मुघल यांच्या बॉर्डरवरनं प्रवास ठेवलेला आहे. त्यांनी मुघलांची बॉर्डर तर शांत केलेलीच आहे, म्हणजे त्यांच्याकडे आक्रमण करत नाही तर हे नक्की, हे त्यांना कळत होतं. म्हणजे अर्थात हेर एकमेकांचे फिरतच असतात. शिवाय वरच्या बाजूनी आक्रमण करताना आपली एक सैन्य त्यांच्या पोटामध्ये पोहोचलेलं आहे, म्हणजे त्यांना 2 आघाड्या उघडणं कठीण होईल याचा विचार करून महाराज वरनं गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराज तिकडनं करून भागानगराकडे यायला लागले. भागानगराकडे येताना जेव्हा भागानगराच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांना निरोप आला की बादशाह तुम्हाला स्वतः भेटायला येतोय, 2 गावं पुढे येतोय. हा खूप मोठा मान आहे. तो मी परत जे मगाशी म्हणत होतो की महाराजांनी स्वतःचा एक ब्रँड तयार केला होता, स्वतःचा एक कॅरेक्टर, स्वतःचा एक करिश्मा तयार केला होता. महाराजांनी तुझं काही नम्रपणा असतो तो दाखवायला निरोप पाठवला की नाही तसं काही करू नका, मी स्वतः हे येतो. त्यांनी काही भागानगरच्या बाहेर निघण्याची गरज नाही आहे, मी स्वतः येतोय त्यांना भेटायला. मग अगदीच स्वतः बादशाहने त्यांनी मादंडांना पाठवलं. कदाचित महाराजांना हेच पाहिजे होतं, कारण मध्ये त्यांचं, कारण म्हणजे हे भेटलं आणि नगरात आले असं नाही तर 2 टप्पे 3 टप्पे असायचे, कारण इतकं सैन्य, इतकं लॉजिस्टिक्स घेऊन जायचं आहे. ते येणार आहेत म्हणजे ते काय 8-10 माणसांसकट येणार नाही, तेही 4-5 हजार लोकांसमोर येणार आहे. त्यामध्ये 2 टप्प्यात 3 टप्प्यात तुझं होत करायची. या 2 दिवसात 3 दिवसात मादंडाबरोबर चर्चाही झाल्या असतील त्यांच्या. हे करून जेव्हा भागानगरात वेशीपाशी पोहोचले तेव्हा पुन्हा निरोप आला की बादशाह वेशीपाशी येतोय. पुन्हा निरोप पाठवला की नाही आम्ही किल्ल्यात येतो, गोळकोंडाचा जो किल्ला आहे भागानगरपासून थोडा दूर येतो, की आम्ही येतो किल्ल्याकडे. पण महाराजांचं स्वागत जे काही झालंय ते सभासदांनी फार सुंदर लिहिलंय की गुढ्या तोरणे पताका लावल्या भागानगरात. सुवासिनींनी अगणित आरती महाराजांना ओवाळल्या, त्यांच्यावरती सोन्या आणि रुपयांचा वर्षाव केला लोकांनी, फुलं असतात सोन्या चांदीची, त्याचा वर्षाव केला. महाराजांनी सुद्धा खूप खैरात वाटली, खूप दानधर्म केला. म्हणजे एका राजाने दुसऱ्या राजाचा जो म्हणजे राजेशाही थाट ज्याला म्हणतात तो महाराजांच्या या दादमहालाकडे येण्याच्या सगळ्या प्रवासात आपल्याला दिसतो. महाराज किल्ल्याखाली पोचले. तिसरा निरोप आला की बादशाह घ्यायला खाली येतोय. यावेळी महाराजांनी सांगितलं, आता महाराज किती सावध आणि किती हुशार आहेत बघ. महाराजांनी 2 निरोप पाठवले. एक तर कुतुबशाह म्हणजे मोठे भाऊ, मी धाकटा भाऊ, मोठ्या भावानी असं यायचं नसतं, त्यांनी महालात थांबावं, मी महालात येतो. पण आता आम्ही शिरावरती छत्र धरलेले आहे, आता शिरभोई आणि कुर्निसात माफ व्हावा. शिरभोई म्हणजे ते कार्पेट असतं त्याला टच करायचं आणि स्वतःच्या मस्तकाला लावायचं असतं, आणि तस्लीम म्हणजे कुर्निसात म्हणजे खाली वाकून जो आपण म्हणतो की सन्मानाचा मुजरा केला जातो ते. कारण आता मी छत्रधारी राजा आहे त्यामुळे या माझ्या 2 अटी आहेत. त्यांनी सुद्धा मान्य केलं. आणि होतं काय, जो माणूस भेटायला आला तो
किल्ल्याच्या खालपर्यंत आला नाही तर म्हणता येत नाही आहे. म्हणजे सिच्युएशन महाराजांनी अशी निवडली आहे. बरं, महाराजांच्या विरुद्ध काही करायची हिंमत नाही आहे. बाहेर 60,000ची फौज पूर्ण फिल्डिंग लावून बसलेली आहे. महाराजांनी वर जाताना मोजकी माणसं, काही डझन माणसं बरोबर घेतली आहेत भागानगरात जाताना. खूप रिस्क आहे, इन अ वे रिस्क आहे. म्हणजे जे अटक करा, विष घाला, हे सगळे प्रकार चालू आहे हे बघता महाराजांनी प्रचंड मोठी रिस्क घेतलेली आहे. पण महाराज मुळात ती हिंमत कायम दाखवत आले पहिल्यापासून. त्यामुळे काही डझन माणसांसकट महाराज आतमध्ये गेलेत. महालामध्ये जाताना अगदीच तुटपुंजी माणसं होती आणि अर्थात तो महाल आहे म्हणजे तो काही सगळेजण भेटतील असंही नाही, त्याचे प्रोटोकॉल्स असतात. महाराज दादमहालात गेले. महाराज समोर आल्यानंतर कुतुबशहाने त्यांना आलिंगन दिलं. बहुतेक महाराजांना आलिंगन देऊन वेगळा झालेला तो पहिला माणूस असावा. त्यालाही बरं वाटलं आपण जिवंत आहोत. जोक्स अपार्ट, पण त्यांनी कृतीमधनं बऱ्याचदा गोष्टी होतात. म्हणजे तुम्ही आरडाओरडा आणि डंका पिटून अनेक गोष्टी होत नाहीत, कृतीने गोष्टी साध्य होतात. त्यांनी महाराजांचा हात धरून स्वतःच्या शेजारी एकासनी बसवले असा उल्लेख आहे. म्हणजे 200 वर्ष चाललेली पाचशाही आणि 2 वर्षापूर्वी अभिषिक्त झालेला राजा एका पातळीवर येऊन बसलेत. म्हणजे महाराजांनी दक्षिणेमध्ये स्वतःचं वर्चस्व काय स्थापन केलं होतं. आणि त्यानंतर महाराज एक प्रहर आपण आपल्या आयुष्यात काय काय पराक्रम केले हे स्वतःच्या तोंडाने सांगत होते. म्हणजे मी अफजल खानाबरोबर काय केलं, मी आग्र्याला काय पराक्रम दाखवला, शाहिस्तेखानाच्या छावणीमध्ये कसा घुसलो, हे महाराज स्वतःच्या तोंडाने स्वतःचे पराक्रम त्यांना सांगत होते. पडद्याच्या पलीकडे त्याचा जनानखाना बसला होता, त्याचे दरबारी लोक होते. पूर्ण दरबारात 3च लोकं बसली होती. कुतुबशहा, कारण तो राजा आहे तिथला, महाराज एकासनी बसवले त्यांना स्वतःच्या शेजारी, आणि मादण्डा कारण वजीर आहेत. बाकी सगळी लोकं उभी होती प्रोटोकॉल म्हणून. आणि हा सगळा एक प्रहरभर यांच्या गप्पा वगैरे झाल्या. नंतर उठताना त्यांनी जे काही चर्चा करण्याचे अधिकार आहेत ते मादण्डांना दिले आणि सांगितलं की पुढे जे काही असतील ते तुम्ही महाराजांबरोबर कंटिन्यू करा. त्यांनी निरोप घेतला. परत एकदा महाराज आणि मादण्डांना इन अ वे हेच पाहिजे होतं. महाराज 1.5 महिना भागानगरात होते. महाराज 5 मार्चला पोचले आणि एप्रिलच्या मध्यवर्ती महाराज तिकडनं निघाले. या दरम्यान त्यांच्या आणि बादशाच्या 2-3 भेटी झाल्यात. ओव्हरऑल जेव्हा महाराज भागानगरातून निघाले तेव्हा काय साध्य करून निघाले? 1, कुतुबशहा त्यांना स्वतःच्या बरोबरीचा समजतो. हा सर्वात मोठा संदेश पूर्ण भारतभर गेला होता. 2, जी कलमं झाली त्यात असं ठरलं होतं की दोघांनी मिळून आदिलशाहीच्या मुलखावरती हल्ला करायचा, विशेषतः जिंजीच्या बाजूला. महाराज स्वतःची फौज घेऊन येणार आहेत. त्यामुळे कुतुबशहानी महाराजांना या मोहिमेचा खर्च म्हणून 4.5 लाख होऊन द्यायचे. स्वतःचं 1,000 पायदळ, 1,000 घोडदळ, 3,000 पायदळ आणि पाश्चात्य तोपचींसकट तोपखाना महाराजांना द्यायचा. म्हणजे महाराज तिकडे गेले ते स्वतःमध्ये भर टाकून तिकडनं बाहेर पडलेत. मग सुरुवातीला मी जे म्हटलं की आपण या सगळ्याकडे परराष्ट्र धोरण म्हणून बघितलं पाहिजे. तुम्ही जेव्हा व्यंकोजी राजांना जे पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी, त्याकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्यात साम, दाम, दंड, भेद हे सगळं दिसतं. इकडे जेव्हा तुम्ही समोरच्या एका राजाला भेटता, सत्ताधीशाला भेटता, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर कसं वागता आणि त्याच्याकडनं तुम्ही स्वतःच्या राज्यासाठी काय फायदा करून घेता, हे परराष्ट्र नीतीमधलं एखादं धोरण असतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. हे घेऊन महाराजांनी प्रवास चालू केला आणि महाराज पहिल्यांदा श्रीशैलमपाशी आले. त्या ठिकाणी मल्लिकार्जुनाचं त्यांनी दर्शन हे करायचं ठरवलं. त्या ठिकाणी त्यांचा आठवडाभर मुक्काम होता, आठवडाभर किंवा थोडा अधिकच असेल. यावेळी ना उल्लेख असा आहे सभासद बखर म्हणून, आणि सभासद ना समकालीन बखर आहे, म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद जो महाराजांच्या दरबारामध्ये होता. त्यांनी महाराज गेल्यानंतर लिहून ठेवले, पण त्यांनी स्वतः आयुष्यभर महाराजांना बघितलं आहे. महाराजांच्या अनेक मोहिमात महाराजांच्या बरोबर तो छावणीत आहे. त्यामुळे महाराजांनी कधी काय केलं, महाराज कधी काय बोलले, त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी काय केलं, समोरच्यानी काय केलं, हे तो फर्स्ट हँड अकाउंट लिहू शकतो. त्यामुळे सभासद बकरीला फार महत्त्व आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सभासदाच्या अनेक गोष्टींना महत्त्व आहे. तर सभासद असं लिहितो की श्रीशैलमच्या ठिकाणी म्हणजे मल्लिकार्जुनाचं दर्शन घेताना ते स्थान इतकं पवित्र, इतकं शांत आणि इतकं निसर्गरम्य होतं. ते कधीकधी ना हे जे महामानव असतात ना, एका पॉईंटला ना अचानक यांना विरक्ती येते. तुम्हाला म्हणजे इन अ वे म्हणजे हे सगळं राजकारण आहे हा गोष्ट सोडून दे, पण जेव्हा व्यक्ती म्हणून आपण महाराजांकडे बघतो, ज्याला आध्यात्मिक पातळी म्हणतात, ती सुद्धा किती मोठी असली पाहिजे बघ ना. म्हणजे एवढं सगळं उभं केलं आहे आणि एका क्षणी महाराजांनी ही विरक्ती आली की सगळं सोडून देण्यात हे आहे, आपलं शिरकमल मल्लिकार्जुनाला अर्पण करावं. बापरे. म्हणजे त्यांच्या पाठी काय दैवी शक्ती असेल, काही असेल, हा भाग झाला. स्वतः तो माणूस खरोखर श्रीमंत योगी होता. त्याशिवाय हे विचार, राज्याभिषेक झालेला आहे, एक हिंदू राज्य उभं केलं आहे जे 350 वर्ष झालं नाही आहे, इतकं कर्तृत्व आधी कोणी दाखवलं नाही आहे. असं असताना हा माणूस अचानक विरक्त होतो आणि स्वतः शिरकमल अर्पण. त्यावेळी सभासद बखणे की देवीचा दृष्टांत झाला, देवीचा संचार झाला, असं लिहिलं आहे की ये गोष्टीसाठी तुझं मोक्ष नाही, तुझे हाती अजून खूप कार्य बाकी आहे. आणि देवी
देवीचा तो संचार झाला किंवा दृष्टांत झाला, त्यानंतर महाराज पुन्हा भानावर आले असं त्यांनी. आणि मग तो पण हा जो आता दृष्टांत सांगितलास तर हे महाराजांच्या बाबतीमध्ये म्हणजे देवीने दृष्टांत देणं किंवा एस्पेशली आपण अफजल खान मोहिमेच्या बाबतीत बघतो तर हे असंही आधी झालेले सहजारानेच लिहून ठेवलेलं. म्हणजे आता उल्लेख केलास तसा अफजल खानाच्या वेळी तर हे म्हणजे महाराज स्वप्नातनं जागे झाले आणि त्यांनी सगळ्यांना बोलवलं की महाराज देवीनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दृष्टांत किंवा स्वप्नात येणं एक आहे, पण सभासद जो समकालीन आहे तो जेव्हा मिर्झा राजा आला होता त्या स्वारीच्या वेळी लिहून ठेवतो, देवीचा संचार झाला आणि महाराज म्हणजे संचार झाला म्हणजे आपण जसं म्हणतो की अंगात देवी येणं किंवा असं, तर सभासदाने लिहून ठेवलेलं आहे की देवी म्हणाली लेकरास सांगा, कारण संचार झाला आहे त्यामुळे देवी बोलतीये की लेकरास सांगा मिर्झा राजास मारवत नाही, तुला दिल्लीत जावं लागेल. वास्तविक महाराज आग्राला गेले होते, सभासदाची वाक्य दिल्लीची आहेत, तुला दिल्लीत जावं लागेल पण तू काळजी करू नको, प्रत्येक पावलावरती मी तुझं रक्षण करीन. लेकराची काही चूक झाली तर आईला पोटात घ्यावी लागते, तुला हे राज्य मी 1 पिढ्या 2 पिढ्या नव्हे, तुला मी 21 पिढ्या हे राज्य दिलेलं आहे. आणि मग महाराज जेव्हा भानावर आले तेव्हा लिहिणाऱ्याने ते लिहून ठेवले होते आणि महाराजांनी सांगितली देवीनी तुम्हाला काय निरोप दिला आहे, बरं असं ते सभासदांनी तो लिहून ठेवलेला आहे. तो सांगायचा मुद्दा असा की ओव्हरऑल म्हणजे महाराजांची आध्यात्मिक उंची ही तितकीच होती, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ना कप्पे असतात, काही सामाजिक असतात, वैयक्तिक असतात, तुमचे नातेसंबंध असतात, तसा प्रत्येकाच्या आयुष्यात एक आध्यात्मिक कप्पा, जर तुम्ही देवावरती सगळ्यावरती विश्वास ठेवत असाल आध्यात्मिक एक कप्पा असतो. तर महाराज आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा तितके काय म्हणू आपण त्यांना, महाराजांना बैठक होती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सो श्रीशैलमपाशी महाराज आठवडाभर साधारणतः होते, तिकडनं मग त्यांनी पुढे जायचं ठरवलं. पेड्डापोलमपाशी गेले ते. पेड्डापोलम चेन्नईच्या जवळ येतं, तर चेन्नई म्हणजे मद्रास तिथल्या नावानुसार आता चेन्नई झालं. तिथे इंग्रजांची वसाहत आहे म्हणा किंवा इंग्रजांची वखार आहे. तर इंग्रज महाराजांना भेटायला आले तेव्हा इंग्रजांनी नजराणा आणला होता, त्याशिवाय महाराजांनी इंग्रजांकडनं कापड, काही मसाल्याचे पदार्थ आणि विषावरचे उतारे महाराजांनी घेतलेले आहेत, रत्न घेतलेली आहेत काही. असं करून महाराजांनी ते केले. शिवाय मग त्यांना सांगितलं की ठीक आहे आता या ठिकाणी माझी सत्ता आहे. मग त्यांचे व्यापाराचे करार मदार वगैरे जे काय असतात ते झाले. आणि आता परत गंमत की हे जाताना महाराज जो कोणी या सगळ्या कार्यामध्ये महाराजांना वाटेल की याचा सहभाग होऊ शकतो, म्हणजे महाराजांनी कुठपर्यंत गेले, म्हणजे भागानगरात असताना महाराजांनी घोरपड्यांना पत्र लिहिलेलं आहे, मुधोजी घोरपड्यांना, की म्हणजे एक तर बाजी घोरपड्यांना स्वतःच्या हाताने मारले त्यांनी, म्हणजे म्हणशील तर मुधोजींच्या वडिलांना स्वतः मारलेले. म्हणजे भोसले आणि घोरपडे हे वैर 2 पिढ्या 3 पिढ्यांचं वैर येते. पण भागानगरातनं महाराज मुधोजी घोरपड्यांना लिहितात की आम्ही जर तुम्हाला पत्र लिहिले त्याचं कारण असं आहे की तुम्ही आपल्या मराठा जातीयांचे गोमटे करणे आहे. महाराज फक्त स्वतःबाबत असा विचार करत नाही, जो माणूस कामाचा आहे असं महाराजांना वाटतं, मराठा जातीच्या लोकांचे गोमटे करणे आहे, तुम्ही कामाची माणसे, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे सुचवतो की तुम्ही कुतुबशहाकडे या. तुमच्या डोक्यात असा विचार येईल की आपण तो आदिलशाहीचे 2 पिढ्या 3 पिढ्यांचे सरदार कुतुबशहाकडे कसं जावे. तर ज्या क्षणी खवास खान मारला गेला आणि बहलोल खानाने त्या ठिकाणी आपलं प्रस्थ स्थापित केलं, त्या ठिकाणी आदिलशाही संपली. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका, तुमच्यासाठी मी जो कुतुबशाह आहे त्याकडे शब्द टाकतो आणि तुम्ही यायच्या द्या. म्हणजे तुम्ही हा विचार करू नका की अरे आपलं आणि भोसल्यांचं वैर आहे, आम्ही तो यांचं सरदार आहोत, काय करायचं. तर महाराजांना माहीत होतं की हा माणूस जर जोडला गेला, 2 गोष्टी, आयदर स्वराज्याला जोडला जाईल किंवा कुतुबशहाकडे गेला तरी हा सीमेवरचा जो सारखा घोरपडांचा त्रास व्हायचा स्वराज्याला तो थांबेल. सगळ्या दृष्टीने महाराजांनी विचार केला होता. पेड्डापोलमपाशीचा आपला विषय चालू होता की पेड्डापोलमपाशी इंग्रजांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर करार वगैरे केले आणि मग महाराज जिंजीकडे गेले. या दरम्यान जिंजीवरती नासिर महमद होता, जो खवास खानाचा भाऊ आहे. खवास खान मेल्यामुळे बिचाराची बाजू लंगडी झाली होती आणि बाजू जो वालगंडापुरमच्या भागात शेरखान लोधी आहे त्याचं प्रस्थ वाढलं होतं. तर नासिर खानाने कुतुबशहाला निरोप पाठवला की जिंजी मी तुझ्या ताब्यात देतो, मला 1 लाख होऊन दे. कारण त्याला कळलं होतं की किती काय असं तग धरून राहणार आहे, उद्या शेरखाननी समजा नाकेबंदी केली तर आपल्याला उतरावं लागणार आहे, तो आपले जीवे मारणार, खवास खानाला मारत असं. तर निदान आर्थिक फायदा करून इकडनं दूर निघून जाऊया या दृष्टीने त्यांनी हे केलं. पण कुतुबशहाला तेव्हा आदिलशहाशी युद्ध नको असेल किंवा आहे, त्यांनी सांगितलं एक काम करा, शिवाजी महाराज तोपर्यंत त्या भागात पोचले होते, किल्ला शिवाजी महाराजांना द्या. त्यामुळे ते आतली ती सगळी कनेक्शन्स अशी जुळली गेली आणि अक्षरशः 1.5 दिवसाची काहीतरी लुटूपुटूची लढाई झाली आणि महाराजांनी त्याला 50,000 होऊन नकद आणि 1 लाखाचं मुलूक द्यायची करार केला. 1.5 दिवसात जिंजी मराठ्यांना मिळालं. 9 वर्ष ज्या ठिकाणी औरंगजेबाविरुद्ध राजाराम महाराज टिकून होते तो किल्ला महाराजांना 1.5 दिवसात मिळालेला आहे. मग तो गड रिकामा केला महाराजांनी स्वतः. या ठिकाणी ना
महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, महाराजांनी कुठलाही किल्ला जिंकल्यानंतर स्वतःला पाहिजे तसे स्ट्रक्चरल बदल प्रत्येक किल्ल्यात करून घेतलेले आहेत जिंकलेल्या. आणि जनरली ते होतं एका सत्तेकडनं दुसऱ्या सत्तेकडे गेल्यावर. तर पहिले जिंजीच्या इथे जे बांधकाम होतं, आणि जिंजी कसा 3 किल्ले आहेत, त्याच्या भोवतीशिवाय वेस आहे, म्हणजे जसं दौलताबादला खूप लांबच्या लांब वेस टाकलेले किल्ल्याच्या भोवती, तसंच जिंजीचे 3 डोंगर आहेत. प्रत्येक डोंगरावरती स्ट्रक्चर्स आहेत, खाली मंदिरं आहेत, आणि या सगळ्याला बाहेरून तटबंदी आहे. बरोबर. तर महाराजांनी यातली बरीचशी स्ट्रक्चर पाडून पुन्हा बांधली. तर त्या भागामध्ये फ्रेंच लोकांचा बऱ्यापैकी वावर होता, व्यापार म्हणा किंवा ह्याच्यात. तर तिथे अर्थात त्यांचे धर्मगुरू पाद्री ज्यांना म्हणतो आपण, त्यांनी स्वतःच्या डायरीमध्ये किंवा 1-2 पत्रामध्ये उल्लेख करून ठेवलेला आहे की शिवाजी महाराजांनी जिंजी घेतल्यानंतर त्या ठिकाणची बरीचशी बांधकामं पाडली, आणि त्या ठिकाणी नवीन बांधकाम असं केलेलं आहे की युरोपियन इंजिनियर येऊन हे बांधकाम करून गेले आहेत. इतकं सुंदर बांधकाम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे याची मजबूती अतिशय खूप पहिले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने आता जिंजी अजून मजबूत झालेला आहे. आणि म्हणजे पुढे तर राजाराम महाराजांना जो जिंजीचा फायदा झाला ते बघता महाराजांनी जे काम करून ठेवलं ते किती पायाभरणी म्हणू आपण एक प्रकारे. खूप झालं. म्हणजे जिंजी जिंकणं, त्याची बांधणी करून घेणं. आणि शिवाजी महाराजांनी जसं जिंजी जिंकला किंवा हे करून तिथे बांधकाम नवीन केली, तशी काही ठिकाणी त्यांनी जुने किल्ले पण पाडलेत. दक्षिण मोहिमेत 1-2 नवीन किल्ले बांधले, त्यांना मराठी नावं, साजरा गोजरा अशी नावं त्यांनी काही किल्ल्यांना वगैरे दिली आहेत. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे. महाराजांनी जिंजी जिंकला न अर्थात ते बांधकामं व्हायला वगैरे वेळ लागतात. महाराजांनी, आणि आंध्रे फेरेचं बरंच नंतरचं पत्र आहे ते, 2-3 वर्षानंतरचं पत्र आहे, पण म्हणजे महाराजांनी आज्ञा दिली की बांधकामं पाडा, कुठल्या ठिकाणी कुठल्या पद्धतीची मजबूती पाहिजे याचं इन्स्ट्रक्शन दिले असेल. जिंजी जिंकल्यानंतर आठवड्याभरात महाराज वेल्लोरकडे आलेत, आणि वेल्लोरला त्यांनी वेढा घातलेला आहे. पण यावेळी डॉक्युमेंटेशननुसार जो तोफखाना बरोबर होता कुतुबशहाचा, तो अचानक परत त्यांनी मागवलेला आहे, सैन्य परत मागवलं आहे. याचं एक कारण असं असेल, कारण कुतुबशाहीच्या उत्तर सीमेवरती पुन्हा एकदा मुघल, बहादूर खान आणि हे सगळे एकत्र जमायला सुरुवात झालेत. कदाचित त्या प्रेशर अंडर की जर हे आले तर आपल्याकडचं सैन्य आणि तोफखाना पाहिजे, म्हणून हा मागवून घेतलेला असला पाहिजे. वेल्लोरचा किल्ला हा इतका मजबूत होता की महाराजांनी वेढा तर दिला, आणि त्याच्यावरचा किल्लेदार किंवा होता तो लढायला उभा राहिला की कारण मधल्या काळामध्ये काही जणांनी फक्त दहशतीनेच किल्ले रिकामे केलेत. अफजल खान प्रकरणात जसं इथे झालं होतं तसं दक्षिण दिग्विजयात शिवाजी महाराजांचं नाव, मराठ्यांचं आक्रमण म्हटल्यावरती काही छोटे मोठे किल्ले, मध्ये गढी वगैरे होत्या, त्या या पट्ट्यामधल्या त्यांनी रिकाम्या केल्या होत्या. वेल्लोरचा किल्ला मजबूत होता, बाजूनी त्याला खंदक होता, आणि एकात 2-3 तट होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं, आणि फक्त म्हणजे एका ह्याच्यात सांगतो किती मजबूत होता. मराठ्यांना पुढची 1.25 वर्ष लागली किल्ला घ्यायला. 1.25 वर्षानंतर किल्ला मिळाला आहे. त्यामुळे पुढल्या वर्षीच्या जुलै-ऑगस्टमध्ये जो म्हणजे मेमध्ये त्यांनी वेढा घातला, पुढल्या वर्षीच्या जुलै-ऑगस्टमध्ये तो मिळालेला आहे किल्ला. महाराजांनीही बघितलं इथे वेळ घालवण्याचा अर्थ नाही. त्या ठिकाणी रुद्राजी म्हणून बहुतेक अधिकारी आहे, त्याच्यावरती जबाबदारी दिली वेल्लोरच्या लढ्याची. आणि आता महाराजांनी सांगितलं की आता सर्वात मुख्य भाग जो आहे की शेरखान लोधी आहे त्याला लगाम घातला पाहिजे, कारण जोपर्यंत विजापूरमध्ये बहलोल खान आणि या ठिकाणी शेरखान लोधी आहे तोपर्यंत आपल्या या मोहिमेचा काही अर्थ नाही आहे. आपण मागे फिरल्यानंतर हे दोघं परत पलटणार. नंतर महाराजांनी जितक्या वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गांनी शेरखान लोधीला, म्हणजे आर्थिक त्याची नाकेबंदी करणं असेल, त्याच्या मुलखावरती आक्रमण करणं असेल, त्याची काय जागीर असेल त्याच्यावरती आक्रमण करणं असेल, एका वेळी 2-2, 3-3 दिशेने आक्रमण करणं. नंतरचे 2-2.5 महिने एकही दिवस असा गेला नाही की शेरखान लोधी आहे तो एका ठिकाणी स्वस्थपणे बसला आहे. सतत त्याला पळावं लागत होतं, चकमकी होत होत्या, पळून जात होता, कधी कधी बातमी आल्यावरच निघून जात होता. आणि शेरखान लोधी किती मोठा होता हे पटकन सांगतो. शेरखान लोधी आणि तिथल्या ना फ्रेंचांचे अतिशय चांगले संबंध होते. फ्रेंचांनी आणि शेरखान लोधींनी ठरवलं की आपण कुतुबशहावरती आक्रमण करायचं, आणि याचा सगळा पैसा फ्रेंच पुरवणार होते. पण तिथे जसं आपल्याकडे सत्तांतर राजे बदलत असतात तसा पॅरिसमधला जो राजा होता तो बदलला, लुई आला. त्यांनी सांगितलं की पूर्वेकडे व्यापार सोडून बाकी कुठलेही राजकारण आता आणू नका, विशेषतः लढाया असतील त्या आता या ठिकाणी आणू नका, कारण त्याला पैसा वाचवायचा होता, नुकताच सत्तेवरती आला होता. या कारणाने ही मोहीम बारगळली. नाहीतर शेरखान आणि फ्रेंच मिळून जवळपास 80,000 ते 1,00,000 सैन्यासकट कुतुबशहावरती आक्रमण करणार. त्यांना जड गेलं असतं बऱ्यापैकी. ते जो माणूस 1,00,000पर्यंत सैन्य उभं करू शकतो ताकद काय असेल बघ ना त्याची. म्हणून महाराजांनी केलं की ह्याचा काटा काढलाच पाहिजे, नाही तर निष्कंटक होणार नाही आहे. महाराज 2.5 महिने त्याच्या मागे हात धुवून लागले, त्याला एक दिवस स्वस्थ बसू दिलं नाही. झालं असं, त्याची आर्थिक नाकेबंदी इतकी झाली की त्यांनी जो फ्रेंच अधिकारी होता तिथला मार्टिन, आणि रादर या सगळ्या घटना आहेत ना त्या मार्टिनच्या डायरीतनं आपल्याला कळतात समकालीन. तो महाराजांच्या हालचाली बघतोय, महाराजांना भेटायला गेलाय तो,
जो शेरखान लोधी आहे तो त्याचा चांगला मित्र आहे. त्याचे संबंध दोघांशी चांगले आहेत. महाराजांशी व्यापारी संबंध आहेत, याच्याशी लष्करी आणि व्यापारी दोन्ही संबंध आहेत. मार्टिननी ते इतकं लिहिलं आहे म्हणजे प्रत्येक पान उलटल्यानंतर शेरखानची अवस्था वाईट 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 होताना दिसते तुम्हाला. आणि जवळपास एक 25-30 पान त्यांनी सगळ्या घटनेवरती लिहिलेलं आहे, पूर्ण ह्याच्यावरती. त्याच्यामध्ये तो सांगतो की शेवटी शेरखानची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची झाली की सैन्याला द्यायला त्याच्याकडे पगार नव्हता. सैन्य सोडून जायला लागलं. म्हणजे त्याच्याकडे 10-12 हजारचं सैन्य होतं महाराजांनी जेव्हा सुरुवात केली होती. शेवटच्या दिवसात अगदी 2,000-2,500 रुपये सैन्य उरलं. कारण म्हणजे बिना पगार घेता मरायला कोण तयार होणार आहे, काहीतरी पाहिजे. त्याने मार्टिनच्याकडे कर्ज मागितलं. मार्टिन म्हणे, बाबा मी कंपनीचा अधिकारी आहे, मला थेट पैसा देता येणार नाही, माझी बायको तुला कर्ज देऊ शकेल वैयक्तिक म्हणून. मार्टिनच्या बायकोनी त्याला काही कर्ज दिले, काय तुमचे हिरे म्हणा किंवा जे माणक असतात त्यांच्या रूपामध्ये. त्या पैशावरती त्यांनी पुढले काही दिवस काढले. पण नंतर मग त्याला लक्षात आलं की हे काय आपल्याला झेपणारं प्रकरण नाही आहे. मार्टिनच्या सल्ल्यानुसार तो एक तिथल्या अरण्यात निघून गेला आणि गेला तेव्हा त्याच्याबरोबर अगदीच शेवटची 100-150 माणसं उरली होती. मग महाराजांनी त्याला अभय देऊन भेटायला बोलवलं आणि त्याला सांगितलं की 2 गोष्टी. एक तर तू तुझी सेना बरखास्त करायची, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला 1 लाख रुपये खंडणी द्यायचीस. हा आधीच आर्थिक तंगीत आला होता. तो कसा देणार? म्हणे ते माहीत नाही, मला पैसा पाहिजे आणि जोपर्यंत मला पैसा मिळत नाही तुझा मुलगा माझ्याकडे ओलीस राहील. नंतर ते 4-4.5 महिने त्याचा मुलगा महाराजांच्या छावणीत होता आणि महाराज जिकडे जातील तिकडे त्याला घेऊन महाराज बरोबर जायचं. 4 महिन्यांनी कसे बसे ह्यांनी कुठनं हात जोडून पाय हे करून त्यांनी पैसे जमवले. ते पैसे दिले आणि मग एका नायकाकडे, म्हणजे नायक म्हणजे जो सामंत असतील पूर्वीचा, तो हिंदू होता, त्याच्या आश्रयाला हा शेरखान लोधी गेला. म्हणजे जो एकेकाळी कुतुबशहावरती आक्रमण करायचा विचार करत होता तो कुठल्या तरी एका छोट्या हिंदू संस्थानिकांकडे आश्रयाला निघून गेला. अशा तऱ्हेने महाराजांनी त्यांचा दक्षिणेमधला सर्वात मोठा शत्रू कायमचा संपवला. इन अ वे लष्करी मोहीम ज्याला आपण म्हणतो महाराजांची दक्षिण दिग्विजयाची, ती साधारणतः या ठिकाणी संपते. पण आपण महाराजांच्या इतर हालचाली किंवा बाकीच्या ठिकाणी करणं, त्यामध्ये ना व्यापारी करार महत्त्वाचे असतात. लक्षात घ्या, जिंजी घेतल्यामुळे ना पॉंडिचेरीचा जो भाग आहे, वालीगंडापुरमचा जो भाग आहे, तो सरळ मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. म्हणजे आज आपल्याला पॉंडिचेरीचं चित्र वेगळं दिसतं. पॉंडिचेरी महाराजांनी घेतली होती, महाराजांच्याकडे पॉंडिचेरी होती. हे झाल्यानंतर महाराज पेड्डापोलम आणि या सगळ्या भागात होते, तेव्हा त्यांना भेटायला डचसुद्धा आले. डचांनी सांगितलं की आम्हाला व्यापारी करार करायचा आणि आत्ता आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आम्ही जे व्यापारी करार पाळत होतो तसेच करार आता आम्हाला तुमच्याबरोबर करायचे. महाराजांनी सगळी कलमं बघितली काय आहेत. महाराजांनी त्यातलं एक सर्वात मोठं कलम स्वतःच्या बाजूने ॲड केलं की आता या भूमीवरनं तुम्हाला कुठलाही माणूस गुलाम करता येणार नाही. जे पहिले होतं म्हणजे 3.5 रुपयांना गुलाम, 8 रुपयांना गुलाम, असे तुम्हाला व्यवस्थित नोंदणी, म्हणजे व्यंकोजी राजांच्या राज्यातले गुलामीचे आकडे मिळतात तुम्हाला. महाराज तिकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझ्या इथला एकही माणूस गुलाम म्हणून धरून न्यायचा नाही. जर तसं कळलं तर माझी माणसं हर तऱ्हेने विरोध करतील. सरळ सांगितलं, गरज पडली आम्ही लढाईसुद्धा करू तुमच्याबरोबर. त्यामुळे या भूमीमधला माणूस आता गुलाम होणार नाही. तर हे फार महत्त्वाचा कलम आहे. जेव्हा तुम्ही बघता एखादा माणूस स्वातंत्र्य म्हणजे तो फक्त स्वतःच्या राज्याविषयी नाही बघत आहे, तिथल्या माणसांविषयी पण असतं. राज्य हे माणसांचं बनतं आणि उगाच कोणी स्वतःचे प्राण द्यायला तुमच्यासाठी तयार होत नाही. जेव्हा त्यांना कळतं की अरे आत्तापर्यंत आपण गुलामीत जगत होतो किंवा आपल्या आयुष्याची काहीच किंमत नव्हती आणि आता आपण एक माणूस म्हणून जगणार आहोत, कोणाचे गुलाम म्हणून नाही, म्हटल्यावरती तुमचा सत्ताधीशाकडे बघण्याचा किंवा तुमच्या नेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. महाराजांनी हे तिथे सुद्धा इम्प्लिमेंट केलं. हा सगळा करून जेव्हा थोडीशी म्हणजे लॉजिस्टिक्सच्या बाबतीत असेल, राजकारणाच्या बाबतीत असेल, थोडी स्थिरस्थावर होते असं वाटत असताना कुतुबशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्या आपापसात लढाया चालू झालेल्या त्यांना बातमी आली. आदिलशाही किंवा या सगळ्या ज्या लढाया आहेत त्या स्वराज्याची बॉर्डर फारशी दूर नाही आहे. शिवाय आपण आत्तापर्यंत बघितलं आहे 6 महिन्यांसाठी एक जण मित्र असतो, दुसरा शत्रू असतो, परत दुसरा मित्र होतो, तिसरा शत्रू होतो. हे गेले 4-5 वर्ष तेच चालू आहे. उद्या जर आदिलशाही आणि मुघल एकत्र स्वराज्यावरती आले तर आपल्याला कठीण जाऊ शकतं. हा सगळा विचार महाराजांनी केला आणि मग महाराजांनी ठरवलं नाही आता आपण स्वराज्याकडे निघालं पाहिजे. म्हणून महाराजांनी श्रीरंगपट्टणमपर्यंत महाराज गेले होते. तिकडनं महाराज वरती यायला, कोप्पळकडे यायला वगैरे त्यांनी महाराज परतीचा प्रवास चालू झाला. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांनी आदिलशहाचा 10,000 चौरस मैलांचा परिसर स्वतःच्या ताब्यात आणला होता. बाप रे, स्वराज्य दुप्पट का त्यापेक्षा जास्त झालं होतं. महाराज 1.25 वर्षापूर्वी जे महाराजांकडे राज्य होतं, मुलुक म्हणून म्हणतो, जमीन, जिकडनं तुम्हाला उत्पन्न घेता येईल, जिकडनं टॅक्स कलेक्ट करता येईल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नियम लावता येतील, महाराज इतकं सगळं अंतर करून खालपर्यंत आले. तिकडे 10,000 मैलांचा टापू घेतला.
आता आपण थोडंसं काय कन्क्लूड म्हणा किंवा याकडे जाऊया. या सगळ्याच्यात महाराजांनी काय काय साध्य केलं. तर एक तर मी म्हटलं तसं मुलूक मिळाल्याबरोबर तुमचं उत्पन्न वाढतं, तुमचे टॅक्स वाढतात. दुसरा मुद्दा, खासा आलमगीर आज न उद्या दख्खनात उतरणार हे महाराजांना दिसायला लागलं होतं. समजा काही कारणाने मुघलांचा रेटा असह्य झाला तर मागे यायला जागा पाहिजे ना. बरोबर. त्यासाठी म्हणजे अंतरांच्या हिशोबाने आपण काय दिल्ली आग्रा म्हणूया, दिल्ली आग्रा ते पुणे म्हणूया आपण, रिलेटिव्हली फ्लॅटलँडवरचं पुणे. दिल्ली ते पुणे साधारणतः 1200 किलोमीटरचं अंतर आहे. समजा आपला रेटा सहन झाला नाही आणि आपल्याला मागे जावं लागलं तर पुन्हा पुणे म्हणा किंवा पश्चिम किनारपट्टी ते जिंजीपर्यंत वेल्लोरपर्यंत जायचं, परत 1000 म्हणजे शत्रूला त्याच्या सक्तीस्थानापासून 2000 किलोमीटर तुम्ही खेचताय. आणि 2000 किलोमीटर हा छोटा आहे नाही आहे, तुम्हाला सैन्य तेवढं पसरवावं लागतं. सो हा प्रतिकार आहे तो एका कॅनव्हासवरती पसरेल आणि मुघलांची शक्ती आहे ती स्प्रेड होईल. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, महाराजांकडे कोकण किनारपट्टी होती, त्यामुळे व्यापार जे आहेत त्यासाठी मराठ्यांचे फरमानं किंवा मराठ्यांची परवानगी लागायची, पोर्तुगीजांना सुद्धा. जशी पश्चिम किनारपट्टी आपल्याकडे आलेली आहे याची, तशी पूर्व किनारपट्टी सुद्धा आली. तर भारताचा खूप मोठा व्यापार जो आहे तो आपल्याकडे येईल. व्यापारावरती तुम्हाला टॅक्स मिळतो. आणि डचांबरोबर केल्या त्यात हे आहे की तुम्हाला जे करार केले की तुम्हाला अमुक एक टॅक्स द्यावा लागेल, 7.5-8% सगळा टॅक्स द्यावा लागायचा. शिवाय मग तुम्ही जेवढा प्रॉफिट झाला आहे त्याच्यावरती काही टक्के असं, म्हणजे सामान आणि प्रॉफिट अशा 2 वेगळ्या ह्यांचा टॅक्स तो कलेक्ट केला जायचा. सो व्यापार हातात येईल. आणि या सगळ्याचा जो तुम्ही विचार करता की महाराजांनी हे सगळं केल्यामुळे ह्याचा फायदा आपल्याला पुढे झालेला दिसतोय. म्हणजे महाराजांनी ज्या कारणासाठी, म्हणजे मुघल जे मगाशी म्हटलं, राजाराम महाराजांना तोच फायदा झाला. बफर जो आहे तो त्यांना क्रिएट करता आला. जिंजीसारखा किल्ला घेतला, 8.5-9 वर्ष त्या सुरक्षित ठिकाणी राजाराम महाराज त्या ठिकाणी राहू शकले. त्यामुळे मराठ्यांचं एक राज्य टिकलेलं आहे. हे सगळं साध्य केल्यानंतर आपण जेव्हा पूर्ण या घटनेकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की महाराजांनी दक्षिणेमध्ये हिंदू राज्य 2 सीमांमध्ये डिवाईड केलं होतं. त्यामुळे एका ठिकाणी धक्का लागला तरी दुसऱ्या ठिकाणी महाराज आपलं राज्य कंटिन्यू करू शकत होते. सौरभ, आता दक्षिण दिग्विजय संपून महाराजांचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर या सगळ्यामध्ये त्यांची व्यंकोजी राजांशी भेट झालेली आहे. बरोबर. तर तो काय प्रसंग आहे? मी म्हटलं असं, त्यांची लष्करी मोहीम आहे ती पूर्ण झाली होती. जरा स्वस्थ वेळ मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला की आता इथपर्यंत सगळं आलोच आहे, आपण आपल्या भावाला भेटून घेऊया, जो सावत्र भाऊ आहेत त्यांचे, व्यंकोजी राजे. तंजावरचं प्रकरण मी आधीच्या सगळ्या गोष्टीत सांगितलं. ते महाराज तंजावरच्या सीमेपाशी आले आणि एकोजी राजांना, व्यंकोजी राजा एकोजी राजा एकच आहेत नाव, त्यांना भेटायला बोलवलं. तर पहिल्यांदा एक तर हे तयार नव्हते, कारण महाराजांबरोबर सैन्य फौज होती, महाराजांचे पराक्रम जे आहे ते सगळे त्यांनी बघितले होते. पण आता अगदीच सीमेपाशी येऊन ते म्हणतायत की भेटायला ये, तर ते असं नको व्हायला तेच सीमेमध्ये आलेत, म्हणून ते भेटायला महाराजांना गेले. दोघंही भाऊ 3 दिवस 4 दिवस एकत्र होते. त्यांच्यात काही ना काहीतरी चर्चा झाल्या होत्या. या सगळ्या चर्चामध्ये महाराजांचं म्हणणं होतं की ठीक आहे, तंजावर झालं, काय तुमचं बँगलोरचं असेल, इतर काही गोष्टी असतील, गेल्या अनेक वर्षात याच्याबाबत मी तुम्हाला काहीच विचारलं नाही. आणि मी हे विचारण्याचं कारण, ही सगळी जी मी तुम्हाला तंजावरबाबत विचारत नाही आहे, मी बँगलोर आणि इतर ज्या जागीर आहेत ज्या शहाजीराजांच्या आहेत त्याच्याबाबत मी तुम्हाला विचारतोय. कारण शहाजीराजांची जी काही, ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो, ती काय आहे आणि ती मला पाहिजे असं नाही, हिशोब काय आहे हे एकदा कागदावरती असलेलं बरं. व्यंकोजी राजे त्याला तयार नव्हते आणि 2 दिवस 3 दिवस ते आहे. एकदा महाराज रागाने उठून गेले की अरे हा ऐकतच नाही आहे धाकटा भाऊ आपला. महाराज सभेतनं उठून निघून गेले आणि त्याच्यामुळे व्यंकोजी राजांना भीती वाटायला लागली, अरे आता आपल्यावरती हे आक्रमण करतील, आपल्याला कैद करतील. कारण त्यावेळेच्या आजूबाजूच्या सत्तांमधलं वातावरण तेच बघायला मिळत होतं. त्या रात्री व्यंकोजी राजे अचानक रात्रीच्या रात्री छावणीतनं निघून गेले आपलं सैन्य घेऊन, सैन्य किंवा बरोबरची लोकं घेऊन. दुसऱ्या दिवशी महाराजांना जेव्हा पहाटे हे कळलं की व्यंकोजी राजा निघून गेलेत, तेव्हा महाराजांना राग येण्यापेक्षा वाईट वाटलं की आम्ही काय त्यांना धरीत होतो काय. धाकुटे तर धाकुटे, बुद्धी धाकुटी केली. हे वयाने लहान आहेत, बुद्धीसुद्धा लहान आहे का यांची. यांच्या या सगळ्या काय प्रॉपर्टी असेल किंवा यांची ही बिर्दी, यांचा छत्रचामर घेऊन मी काय करू. स्वतःची जाणीव असणं कधी कधी महत्त्वाचं असतं. महाराजांच्या या ओळीमध्ये महाराजांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची किंवा स्वतःच्या प्रभावाची जाणीव आहे. महाराज म्हणतात आमची बिरुदं तो अष्टादिशाच लागली आहेत. मग ते आहे ना की मला तर सगळं जग ओळखतं, हे घेऊन काय करू मी, हा जो कॉन्फिडन्स असतो, कारण घडवून दाखवलं आहे महाराजांनी. ते मोहिमेच्या आधी 8 महिने 9 महिने आधी व्यंकोजी राजांना जे पत्र लिहिलेलं आहे, जे मी मगाशी सगळं सांगितलं, त्यातलं एक आणि एक भाग महाराजांनी करून दाखवलेला आहे. म्हणजे आधी केले मग सांगितले नाही, आधी सांगितले आणि मग केले, हे करायला फार ताकद लागते. करेक्ट. म्हणजे
सगळं तुम्ही विचार करता तेव्हा कदाचित कृष्ण किंवा चाणक्य सोडून इतकी ताकद दुसऱ्या कोणात मिळत नाही, थेट महाराजांमध्ये बघायला मिळते. असं असताना आम्हाला म्हणजे कुठल्या कारणाने ते पळून गेले किंवा असं, मग ठीक आहे, महाराजांनी त्यांना तसं वाईट वाटल्याचं आणि खरडपट्टी काढणारं पत्र पाठवलं, पण महाराज तिकडनं निघाले. पण मी म्हटलं तसं टप्प्याटप्प्याने निघणं असतं. महाराजांचं काही सैन्य त्याच भागामध्ये होतं. तो ना व्यंकोजीराजांना थ्रेट वाटला. महाराज जेव्हा वरच्या बाजूला सरकायला लागले आणि महाराज 2 पल्ले 3 पल्ले पुढे गेले असतील, महाराजांच्या मागे उरलेल्या सैन्यावरती यांनी हल्ला केला व्यंकोजीराजांनी. तेव्हा मग महाराजांना संताप आला. महाराजांनी दुसरं खरडपट्टी काढणारं पत्र पाठवलं की ह्याची काही गरज नव्हती आणि स्वतःच्या सैन्याला सांगितलं आता दयामाया बाळगू नका, या. मराठी सैन्याने म्हणजे महाराजांच्या सैन्याने तंजावर घेऊन टाकलं, जिंकलं तंजावर. तिकडनं यांना निष्ठून जावं लागलं. काय तंजावर असेल, आजूबाजूचा भाग असेल. आणि मग एक वेळ अशी आली की मग व्यंकोजीराजांच्या ज्या पत्नी आहेत दीपाबाई साहेब, त्यांनी मध्यस्थी केली की बाबा जे झालं गेलं विसरून जाऊया आणि तुम्ही एकाच रक्ताचे आहात, कशाला भांडताया पुरताचं. आणि अर्जव करणार ते थोडंसं होतं. मग आपली बहिणीचा मान ठेवायचा आणि तिने सांगितलं ते महाराजांना. आणि महाराजांच्या मनात जसं महाराज म्हणाले की आम्हाला काही तुझ्या राज्याची आणि याची काही हाव नाही आहे, फक्त शहाजीराजांकडनं काय काय आलेलं आहे आणि आत्तापर्यंत मी तुला एका पैशाचा हिशोब मागितला नाही, मला फक्त काय आहे हे सांग. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तंजावर परत करतोय. दीपाबाई साहेबांना साडीचोळी ज्याला म्हणतात तो मान असतो. साडीचोळी म्हणजे म्हणण्याचा शब्द आहे. दीपाबाई साहेबांना मुलूख लावून दिला काही लाखांचा साडीचोळीसाठी. यांना दूध भातासाठी काही मुलूख लावून दिला आणि तंजावर सुद्धा दिलं. म्हणजे रादर तंजावरपेक्षा जास्त गोष्टी यांनी महाराजांनी दिली आक्रमण करून सुद्धा. आणि मग महाराज परतीच्या प्रवासाला लागले. या परतीच्या प्रवासात 2 महत्त्वाच्या घटना. एक म्हणजे येताना तिरुवेन्नमलाई पाशी महाराज जेव्हा महाराजांचा मुक्काम होता तेव्हा त्यांना कळलं की या ठिकाणची जी 2 मस्जिदी आहेत त्या जबरदस्तीने उभ्या केल्यात. आधी तिथे शिवमंदिरं होती. तेव्हा ते जे विशेषतः गेम ऑफ थ्रोन बघणाऱ्यांना माहीत असेल, आय विल टेक व्हॉट इज माइन, जे माझं आहे ते मी घेणार. त्या ठिकाणी माझी काही चूक आहे का? नाही. आक्रमण तुम्ही केलं आहे, मग ते सामाजिक असेल, धार्मिक असेल, लष्करी असेल, जे माझं आहे ते मी परत मिळवणार. महाराजांनी सांगितलं या जुलमानी बनवलेल्या मशिदी आहेत त्या पाडायच्या आणि पुन्हा इथे शिवमंदिरं उभे करायची. तो आधीच देऊन महाराज तिकडनं निघालेत. आणि ते गेल्यानंतर त्या 2 ठिकाणी आज शिवालय उभी आहेत. त्यांच्यासमोर नंदादीप, त्या ठिकाणी नंदादीपाची सोय केली आणि दीपमाळ उभी केली. त्या ठिकाणी आजही दीपोत्सव होतो. म्हणजे महाराजांचं हे ना स्वत्व जपणं जे असतं ना, ते अनेक गोष्टीतनं महाराजांनी दाखवलेलं आहे. त्यापैकी ही एक घटना आहे आणि माझ्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे ही, की जे अस्तित्व दाखवणं किंवा हिंदू राज्य आता पुन्हा या ठिकाणी आलेलं आहे हे दाखवून देण्याची जी वेळ होती आणि महाराजांनी ते दाखवलं. पुढची घटना आहे, वर सरकताना जो बहलोल खान पठाण किंवा हे होता त्याला आवर घालण्याकरता किंवा ह्याच्याकरता कुतुबशहानी त्याच्या दरबारातल्या दुसऱ्या माणसाला बळ द्यायला सुरुवात केली. दुसरा माणूस म्हणजे सिद्दी मसूद, जो पावनखिंडी प्रकरणात आपल्याला मिळतो, सिद्दी जौहरचा जावई. सिद्दी मसूदला फूस लावले की तुला काय करायचं ते कर, तुला लष्करी मदत पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, मी करतो. वरती डोक्यावर मुघल येऊन बसलेत. बहलोल खानाला समजलं आता काय आपल्यात हे सगळं निभावण्याची ताकद नाही आणि तसा म्हातारपणाकडे झुकायला लागला होता. त्याने सांगितलं एक ठीक आहे म्हणे मी हे करतो, तह करायला तयार आहे. तेव्हा कुतुबशहाने सांगितलं 2 अटी आहेत. एक म्हणजे तुझी पठाणी फौज आहे ती बरखास्त करायची आणि 2 विजापूर सोडायचंस. तो म्हणाला ठीक आहे, दोन्ही अटी मान्य आहेत, पण विजापूर सोडण्यासाठी मी 6 लाख होऊन घेईन तर मी विजापूर सोडतो. कुतुबशहा म्हणाला ठीक आहे, कारण तो बहलोल खान पठाण होता, त्याच्यासाठी तयार झाले ते. त्या दरम्यान बहलोल खान पठाणाचा अचानक मृत्यू झाला आणि बहलोल खान पठाणाच्याच पक्षातला जमशेद खान पठाण म्हणून आहे तो आला. त्याने विजापूरवरती पूर्ण केलं आणि विजापूर बळकट किल्ला आणि बळकट सगळं हे आहे. जमशेद खान पठाणांनी निरोप पाठवला सिद्दी मसऊदला काय किंवा कुतुबशहाला काय की 6 लाख होऊन मला द्या. तेव्हा कुतुबशहाकडनं निरोप आला सिद्दी मसूदला की बहलोल खान पठाण होता तोपर्यंत ठीक होतं, हा कोण जमशेद खान पठाण, आम्ही नाही देणार 6 लाख होऊन. 6 लाख होऊन देऊन त्यांनी जर सोडलं नाही तर कठीण होऊन बसेल, या माणसावरती विश्वास नाही. आता झालं असं, कुतुबशहाने बहलोल खान मेला म्हटल्यावरती कुतुबशहाचा प्रश्न मिटला, त्यामुळे त्यांनी हात वर केले. मधल्यामध्ये सिद्दी मसूद होता तो त्याचा लंबक झाला, एकदा इकडे एकदा इकडे. ही बातमी परतीच्या प्रवासात महाराजांना कळली. महाराजांनी जमशेद खान पठाणाला निरोप पाठवला, मी 6 लाख होऊन देतो, विजापूर माझ्याकडे दे. आता शिवाजी महाराजांनी एवढं सगळं घेतलं, जिंजी घेतला, वेल्लोरला तर वेढा लागला होता आणि नंतरच्या काळात मिळाला तो, पण एवढं सगळं केलं आहे. आता विजापूरही जर गेला तर सगळंच संपलं ना, आदिलशाहीच संपली, महाराजांकडे विजापूर गेलं आणि तो लढून मिळण्यासारखा किल्ला नव्हता. तेव्हा मग सिद्दी मसूदनी एक अफवा उठवली की सिद्दी मसूदचं निधन झालेलं आहे आणि त्याच्याकडची 4000 माणसं जमशेद खान पठाणाकडे आली की आमचा मालक तर मेला, आम्हाला नोकरी दे. तो त्या 6 लाख होनांवरती होता की आता शिवाजी महाराजांकडनं मला 6 लाख होऊन मिळणार आहेत, मी माझं सैन्य उभं करेन. आणि हे तोपर्यंत विजापूरमधली लोकंसुद्धा त्याचं सैन्य होतं तेही वैतागायला लागलं होतं की बाबा पगार दे, 1.5-2 महिने झाले असा पगार नाही आम्हाला. तो या 6 लाख होनांवरती अवलंबून होता. शिवाय हे अचानक 4000 लोक वाढली, त्याला वाटलं अरे बरं आहे, सिद्दी मसूद मेला, बहलोल खान मेला, 6 लाख होऊन मिळत आहेत. ते 4000 लोक जी आली त्यांनी पुढच्या आठवड्याभरामध्ये विजापूर किल्ल्याच्या आतमध्ये आणि विजापूरच्या आसपासच्या परिसरात महत्त्वाच्या जागा आहेत त्या बळकावल्या आणि अचानक एके दिवशी जमशेद खान पठाणाला अटक केली.
जिवंत सिद्धी मसाऊद चालत विजापूरमध्ये प्रवेश करतात आला. महाराज विजापूरकडे जेव्हा जात होते ससैन्य, तेव्हा त्यांना कळलं की काय सिद्धी मसाऊद मेलाविला नाही आहे, तो आता विजापुरात पोचला आहे. त्यामुळे महाराजांना कळलं की आता काही किल्ला मिळणं शक्य नाही, असेल तर आपल्याला लढावं लागेल. पण आपण ज्या कारणाकरता वरती सरकतोय की मुघल अगदी तोंडावरती येऊन बसलेत, त्याच्यामुळे आपण जातोय, याच्याशी लढत बसण्यात आता अर्थ नाही आहे. म्हणून महाराजांनी विजापूरचा नाद सोडला आणि महाराज वरती सरकले. या ठिकाणी अजून एक घटना म्हणजे बेलवडीची घटना, की आपण म्हणतो की तो जो बेलवडीचा नायक होता तो मारला गेला आणि त्याची पत्नी होती ती लढायला उभी राहिली. आणि इतकंच नाही, मराठ्यांच्या सैन्यातले बैल वगैरे पळवून नेले त्यांनी. मग आक्रमण करणं भाग होतं किंवा असं. मग काही दिवस ते लहान मोठ्या युद्ध, कारण मराठ्यांचं भरपूर सैन्य होतं, ती बेलवडीची गढी होती. तर काही दिवसातच तिला शरण यावं लागलं, इलाजच नव्हता. पण तिला मेन भीती होती की मराठ्यांचं सैन्य आपला मुलगा आहे तो ताब्यात घेईल किंवा मारून टाकेल, म्हणून ती लढायला उभी राहिली होती. आणि मग ती सगळी शरणागती केल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या मुलाला काही धक्का लागला नाही पाहिजे. महाराजांना सुद्धा कळलं की ही विधवा स्त्री आहे आणि मुलासाठी लढती आहे ती. तेव्हा मग महाराजांनी अभयदान दिलं. आणि मग त्या बेलवडीच्या इथे ते हे आहे की महाराजांनी तिला बहिणीसारखं वागवलं, त्याला भाच्यासारखं वागवलं वगैरे आपण म्हणतो. मग ते शिल्प आहे की महाराजांच्या मांडीवरती ते मूल आहे आणि महाराज त्याला दुधाचा जे आहे ग्लास धरून, ते त्या प्रसंगाचं हे आहे. मग महाराजांनी पुन्हा बेलवडीची गढी तिच्याकडे दिली आणि महाराज गदळ कोल्हापूर करत पन्हाळ्यापर्यंत आले. मग हा जो सगळा प्रवास किंवा हे आहे, म्हणजे महाराज निघाल्यापासून 1.25 वर्ष महाराजांच्या बाहेर आहे. आणि मी सगळी त्याची पार्श्वभूमी सांगितली, त्यामध्ये सगळं काय घडलं हे सांगितलं. या सगळ्याचं जे काही फलित आहे किंवा हे आहे ते महाराजांचा टॅक्स वाढला किंवा या स्वराज्य दुपटीने वाढला हा तर झाला. महाराजांच्या नंतरच्या काळात जेव्हा औरंगजेब खाली आला तेव्हा मराठे पुढली 25 वर्ष 26 वर्ष टगून राहिले. त्यात एक मोठा भाग जो होता तो दक्षिणेच्या जमिनीचा होता. बरोबर. औरंगजेबाची शक्ती खेचून घेण्याचं काम जे आहे ते या मोहिमेमुळे झालेलं आहे, जे नंतरचे अनेक वर्ष आपल्याला पुरलेलं आहे. त्याच्यामुळे महाराजांच्या आयुष्यात दक्षिण दिग्विजयाचं जे महत्त्व आहे ते एक राजा म्हणून आहे, राज्यकर्ता म्हणून, एक इकॉनॉमी म्हणून आहे, व्यापार म्हणून आहे. दोन्ही किनारपट्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि हा सगळा कॅनव्हास जो आहे त्याच्यामध्ये इतकी लोक येत आहेत आणि जात आहेत. महाराज जिथले तिथेच. आणि महाराजांनी योग्य वेळी कोणाची कळ फिरवायची, कोणाला सप्रेस करायचा, कोणाला, म्हणजे पुढे जे महाराजांचं वर्णन केलं आहे की कोणाचं भेटीस गेले, कोणाला भेटीस बोलवले वगैरे, ते सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यामुळे ओव्हरऑल हा जो काही सगळा आहे तो महाराजांच्या राजकारणाचा परमोच्च बिंदू म्हटला पाहिजे. आणि कन्क्लूड करताना मी लोकांना आजच्या युगातलं उदाहरण देईन, म्हणजे महाराजांनी त्यावेळी काय घडवलं होतं हे कळेल. आता जसं पलीकडे अफगाणिस्तान आहे, तालिबानबरोबर आपले ज्याला मतभेद म्हणतो की तात्विक मतभेद असतात किंवा वैचारिक मतभेद असतात ते उघड आहेत. तालिबानसारखा विचार आपण करूच शकणार नाही कधी. पण पाकिस्तानचा आपल्यालाही त्रास होतो आणि तालिबानलाही त्रास होतोय. तर कोणीतरी आपल्या बाजूला एक असा असावा जो शत्रूचा शत्रू असावा, तो आपला मित्र करता येतो. हे एक तत्व झालं. दुसरी गोष्ट, महाराजांचं किंवा मराठ्यांचं जे राज्य आहे ते आता आदिलशाहीच्या दोन्ही बाजूला तयार झालं. आता तो मुद्दा थोडासा इरलेव्हंट होईल, पण आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानच्या वरती आपला ताजिकिस्तानमध्ये फारखोर म्हणून आपला इंडियन एअरबेस होता आपल्या एअरफोर्सचा. आता सध्या तो सगळे करार वगैरे रद्द झाले त्यामुळे फारखोर आता आपल्याकडे नाही आहे. पण त्याच्यामुळे ना पाकिस्तानला कुठेतरी चेक होता की दोन बाजूला भारत त्यांच्या म्हणजे आक्रमण करू शकण्याच्या पोझिशनमध्ये होता. साधारणतः तीच सिच्युएशन ही महाराजांनी आदिलशाहीबरोबर केली होती. आणि नंतर एवढं झालं की आलमगीर खाली उतरल्यानंतरही मराठ्यांनी आदिलशाहीला, कुतुबशाहीला मदत केल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे महाराजांनी, कारण एक खांबी तंबू असतो तसं झालं होतं मराठ्यांचं, आणि नंतरचं त्यांचा कॉन्फिडन्स मराठ्यांचा इतका वाढला की मराठ्यानंतर औरंगजेबाला मोजत नव्हते. त्याच्यामागे ही सगळी प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या ठिकाणी मी दक्षिण दिग्विजय आहे तो या पद्धतीने कन्क्लूड करतो आहे. आणि ह्याचा विचार आपण खरोखर केला पाहिजे. ह्याच्यावरती कदाचित नाटकं, कादंबऱ्या, चित्रपट येणार नाही, पण महाराजांचं राजकारण हे किती दुरागामी होतं आणि महाराजांच्या राजकारणाचा परिपाक काय होता, तर मी दक्षिण दिग्विजय असं म्हणेन. सो सौरभ, दक्षिण दिग्विजय ही इतकी तू विस्तृत त्याची म्हणजे पार्श्वभूमी, एक तर पार्श्वभूमीच त्याला खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जो विजय मिळालेला होता, खरं तर हा हिरोईक विजय आहे. तू मगाशी म्हटलास तसं की ही जरी टेक्निकली ज्याला आपण म्हणतो की वॉरफ्रंटवरची लढाई नाही आहे, तरी राजकीय लढाई आहे. बरोबर. आणि ज्याचे परिणाम आपल्याला शिवाजी महाराजांच्या नंतरही बघायला मिळाले. तर मला असं वाटतं हा दक्षिण दिग्विजयावरचा वन ऑफ द बेस्ट बेंचमार्क असलेला पॉडकास्ट ठरावा. आणि इतकं सुंदर तू सगळं विस्तृत वर्णन करून सांगितलंस त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. आणि याच्या पुढे सुद्धा म्हणजे माझं तर तुला असं रिकमेंडेशन आहे की आता एक पुस्तक घेऊन जावं दक्षिण दिग्विजयावर एक्सक्लुझिव्हली,
तर तू आज उन्हाळ भटकंतीच्या पॉडकास्टमध्ये आलास आणि इतका सुंदर या दक्षिण दिग्विजयाचा अँगल सगळ्याच अर्थाने राजकीय असेल किंवा तिथे ॲक्च्युली काय घडलं हा आमच्या प्रेक्षकांना दिलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. उन्हाळ भटकंतीच्या या प्लॅटफॉर्मवरती येऊन मला इतक्या महत्त्वाच्या विषयावरती बोलायला मला आज तुम्ही संधी दिलीत, त्याबद्दल उन्हाळ भटकंतीचे आणि तुझे मी आभार मानतो. आणि प्रेक्षकांना मी सांगतो की आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. उन्हाळ भटकंतीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.